नमस्कार. लोकसत्ता अर्ज सल्ला या क्वांटम म्युच्युअल फंड प्रस्तुत कार्यक्रमात मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या आपण सर्वजण एक गोष्ट प्रकर्षाने अनुभवतोय, ती म्हणजे महागाई. आणि महागाईमुळे सर्वजण बेजार झाले. ते कुठल्याही क्षेत्रात असो किंवा कुठल्याही वेगवेगळ्या वर्गातले असो, प्रत्येक जण महागाईचा अनुभव घेतो आहे. आणि आता उद्या रिझर्व्ह बँक पॉलिसी जाहीर करणार आहे. त्यामध्ये सुद्धा रेपो रेट पुन्हा वाढवण्याची शक्यता आहे. आणि या रेपो रेट वाढवण्यामुळे बँकांचे व्याजदर सुद्धा वाढणार आहेत. आणि निश्चितच एफडीचे व्याजदर पण वाढलेत, पण त्या कर्जाचे व्याजदर आणि एफडीचे व्याजदर याच्यामध्ये अजूनही खूप मोठं अंतर आहे. त्यामुळे एकीकडे कर्जदर वाढतोय, लोकांचं उत्पन्न कमी होत आहे किंवा उत्पन्न मर्यादित आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर आपलं उत्पन्न कसं वाढवावं किंवा आपलं जी मुद्दल आहे ती कशी टिकवून ठेवावी, याचा सल्ला आजच्या अर्थसल्ला या कार्यक्रमात आपल्याला मिळणार आहे. दुसरीकडे रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे, जे लाखो किलोमीटर अंतरावर सुरू आहे, पण त्याचे परिणाम आपण इथे भोगतो आहोत. खनिज तेलाचे जे दर आहेत ते वाढलेले आहेत आणि एकूणच शेअर बाजार यामुळे खूप मोठं शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर बाजारात खूप मोठे चढ उतार आपल्याला बघायला मिळत आहेत. तर या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारापेक्षा म्युच्युअल फंड कसं वेगळं आहे किंवा शेअर बाजारामध्ये एक प्रकारची अनिश्चितता असते, पण म्युच्युअल फंड आपल्याला कसा तारून नेऊ शकतो, या सर्वांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपले मुख्य 3 मुद्दे काय असणार आहे चर्चेचे ते आपण आधी जाणून घेऊया. सध्या चढ्या व्याजदराच्या काळात बचत कुठे आणि कशी करावी. दुसरा मुद्दा आहे की गुंतवणूक नियोजनामध्ये म्युच्युअल फंडाचं महत्व किती आहे, ते कशा पद्धतीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. आणि तिसरी सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट आपण ती जाणून घेणार आहे की ही सगळी गुंतवणूक करताना चुका कशा टाळाव्यात. बऱ्याचदा सांगितलं जातं की गुंतवणूक कशी करा, त्या म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीने करा, पण हे कोणीच सांगत नाही की चुका काय टाळायला पाहिजे. त्यामुळे बऱ्याचदा गुंतवणूकदार चुका करतात आणि गुंतवणूक करत जातात आणि ती गुंतवणूक तुमची फायदेशीर ठरत नाही. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे 2 तज्ञ उपस्थित आहेत. मी कौस्तुभ जोशी सरांचं स्वागत करतो. कौस्तुभ जोशी सर अर्थअभ्यासक आहेत, लोकसत्ताचे ते लेखकही आहेत. शिवाय संदीप भोसले सर आज आपल्याकडे उपस्थित आहेत. संदीप भोसले सर क्वांटम म्युच्युअल फंडाचे ग्राहक संवाद विभागाचे उपाध्यक्ष आहेत. मी तुमचं दोघांचं स्वागत करतो. आणि कौस्तुभ जोशी सरांकडे मी आता जातो. कौस्तुभ जोशी सर, तुम्ही मोलाचा अर्थसल्ला आपल्या वाचकांना आणि प्रेक्षकांना द्यावा ही विनंती. नमस्कार. माझा आवाज येतोय का गौरव? हो, येतोय. स्क्रीन पण दिसते ना? येस, व्यवस्थित दिसतंय. येस. आजच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी प्रेझेंटेशनची जी पहिली स्लाइड आहे, त्या पहिल्या स्लाइड मधले 2 शब्द सगळ्यांनी नोट करून घ्या. अर्थनियोजन महत्वाचं आहे आणि अर्थभान सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून आपल्याला पुढे जायचंय. एक छान कोट या निमित्ताने तुमच्या समोर मांडलाय. वी ऑलवेज प्लॅन टू मच. आपण खूपच प्लॅन करतो, पण आपण त्या केलेल्या म्हणजे त्या केलेल्या प्लॅनिंगचा विचार कमी करतो. म्हणजे आपण नुसतंच प्लॅनिंग करण्यावर भर द्यायचा नाहीये, तर तो प्लॅन एक्झिक्यूट करण्यावर म्हणजे तो प्रत्यक्षात आणण्यावर सुद्धा आपण भर द्यायचा आहे. आपल्याला प्रमुख 3 गोष्टी या निमित्ताने लक्षात ठेवायच्या आहेत. आजचं माझं पूर्णपणे प्रेझेंटेशन हे सद्यस्थितीमध्ये जे 2 महत्वाचे मुद्दे तापतायत त्याच्यावरच असणार आहे. म्हणजे गौरवने त्या दोन्ही मुद्द्यांना स्पर्श केला. एक म्हणजे महागाई आणि दुसरं रशिया युक्रेन युद्ध. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण आपली कॅटेगरी कुठली हे आधी ठरवून घ्या. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला उत्पन्न असा एक टॅब दिसतोय की तुमचं स्थिर उत्पन्न आहे का तुमचं बदलतं उत्पन्न आहे. म्हणजे तुमचा बिझनेस असेल, तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल, म्हणजे काही जणांचे स्वतःचे छोटे छोटे व्यवसाय उद्योग असतात, काही जणांची एजन्सी असते, काही जण कॉन्ट्रॅक्टवर कामं करतात, काही जण स्वतःच कुठल्या बचत गटामध्ये वगैरे काम करतात. म्हणजे उत्पन्न असं काही स्थिर नाही. बऱ्याचदा होतं कसं, लोक विचारतात की आम्हाला पण इन्व्हेस्टमेंट सुरू करायचे, तर किती पैसे इन्व्हेस्ट करायला लागतील किंवा इन्व्हेस्ट करण्यासाठी किती पैसे असले तर आम्ही इन्व्हेस्ट करू शकतो. या प्रश्नाचं उत्तर खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे कितीही कमी पैसे असले तरी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीची जिद्द हवी. म्हणजे किंबहुना ती नसल्यामुळेच बऱ्याचदा इन्व्हेस्टमेंट्स ह्या फायदेशीर होत नाहीत. तुमचं स्थिर उत्पन्न असेल, युअर लाईफ इज कम्पॅरेटिव्हली सिम्पल. तुम्ही एक दर महिन्याचा खर्चाचा आढावा घ्या आणि थोडे पैसे बाजूला काढा आणि त्या बाजूला काढलेल्या पैशातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट्सला सुरुवात करा.
आता हे झालं इन्व्हेस्टमेंट्सला सुरुवात करताना. आता इन्व्हेस्टमेंटला सुरुवात झाली आहे. आता आपण ठरवलंय की काय एक ₹5,000 दर महिन्याला इन्व्हेस्ट करायचे. आता आपण किती वर्षासाठी ती इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवणार आहोत? किती वर्ष? अल्प, मध्यम का दीर्घ? म्हणजे शॉर्ट टर्म का मीडियम टर्म का लाँग टर्म? किती वेळासाठी आपण ती इन्व्हेस्टमेंट करायची आहे? या तिघांचा आपल्याला अंदाज घ्यावा लागतो. म्हणजे उद्या समजा कोणीतरी म्हटलं मला, की आज काय अच्छा ओके आज जून 2022 आहे. मला या दिवाळीच्या सुट्टीमध्ये कुठेतरी पिकनिकला जायचंय आणि आत्ता माझ्याकडे ₹50,000 आहेत. तर मी कुठल्या शेअरमध्ये पैसे ठेवू? म्हणजे दिवाळीपर्यंत ते 50 ते 60,000 होतील. तर माझ्या मते हा शास्त्रीयदृष्ट्या चुकीचा प्रश्न आहे. तुमची गुंतवणूक जर का अल्प काळासाठी असेल, तर तुम्ही ती कुठे केली पाहिजे हा डिसिजन बदलतो. पण हेच जर का एखादा व्यक्ती काय म्हणाला, की "सर असं आहे, माझं आज वय 40 वर्ष आहे आणि आता मला रिटायरमेंट नंतर गावाला एक घर बांधायचंय आणि त्याच्यासाठी मला अमुक ₹1,00,000 हवेत आणि मी दर महिन्याला एवढे पैसे म्युच्युअल फंडाच्या कुठल्या योजनेत गुंतवू?" हा प्रश्न एकदम परफेक्ट आहे. 3 गोष्टींचा विचार केला गेलेला आहे. वय, दुसरं उत्पन्न आणि तिसरं दर महिन्याला किती पैसे गुंतवू शकतो. याचं कारण असं आहे, तुमचं वय बदललं, की तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या बदलतात. इकडे वेबिनारच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सगळ्या यंग लोकांना मला हे सांगायचंय, तुमच्या हातातून रोज निसटला जाणारा एक पदार्थ आहे, जो वाळूसारखा तुमच्या हातातून निसटतो, तो म्हणजे तुमचं वय. एवढ्या कॉन्स्टंट रेटवर काहीच कमी होत नाही आणि काहीच वाढत नाही, जेवढं आपलं वय वाढत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्यात काही वर्षानंतर किती रुपये हाताशी लागणार आहेत, याचं कॅल्क्युलेशन करून पहिल्यांदा त्याची तजवीज करायला घ्या. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, ऋण काढून सण साजरा करू नये. आजचं एकंदरीत सगळं अर्थविश्व हे ऋणाच्याच भोवती फिरतंय. पण तरीसुद्धा आपण थोडा संयम बाळगायला हवा. ही स्लाईड पुन्हा एकदा सर्वांनी समजून घ्या. तुमची गुंतवणूक आणि महागाई ह्याच्यामध्ये एक रिलेशन आहे. ते काय आहे? जरा आपण महागाईबद्दल थोडं समजून घेऊ. महागाई म्हणजे नेमकं काय असतं? आता एक साधं उदाहरण घेऊ. मी हे वेबिनार संपल्यानंतर बाजारात गेलो आणि गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळ, तांदूळ जे काही जिन्नस लागतात, ते आणण्यासाठी मी गेल्यानंतर मी माझी यादी त्या दुकानवाल्याला दिली आणि त्यांनी सांगितलं, की तुमचं काय एक ₹10,000 बिल झालं. महिन्याचं का 2 महिन्याचं सामान आणलेलं आहे. 1-2 महिने झाल्यानंतर मी पुन्हा त्याच मार्केटमधल्या दुकानवाल्याकडे गेलो आणि त्याला तीच यादी दिली. म्हणजे माझ्या यादीत काही बदल झालेला नाही. म्हणजे आधी मी साधा तांदूळ खायचो, आता बासमतीच खायला लागलो, असं काही झालेलं नाहीये. पण मला त्याच त्याच गोष्टीसाठी किंवा किंबहुना तेवढ्याच वस्तूंसाठी आता ₹2,000 जास्त द्यायला लागले. याचा अर्थ माझी वस्तू खरेदी करायची कपॅसिटी कमी झाली. म्हणजे माझं बजेट किती होतं 10,000 आणि 10,000त माझं भागायचं पूर्वी, आता मला 12 लागतात. याचा अर्थ ते ₹2,000 जर माझ्या खिशात आलेले नसतील, तर मला महागाईचा फटका बसतो. मग हेच ₹2,000 कसे आणायचे? आता ही मागची स्लाईड जी आपल्याला बघायची आहे, की तुमच्या गुंतवणुकीमध्ये असा एक कॉम्पोनंट हवा, की जो महागाईच्या दरापेक्षा जास्त दराने तुम्हाला पैसे परत करेल. परत करेल ॲज इन तुम्हाला पैसे गुंतवणुकीतून मिळेल आणि तो मार्ग म्हणजे म्युच्युअल फंडाचा मार्ग आहे. मग महागाई आटोक्यात करायला, की महागाई आटोक्यात ठेवायला सरकार नेमकं काय करते? किंवा रिझर्व्ह बँक काय करते? तर सरकारच्या बाजूने विचार करायचा झाला, तर सरकारने महागाई आटोक्यात ठेवायला आपले खर्च कमी केले पाहिजेत. अ, वास्तव पाहता तसं काही होईल असं मला अजिबात वाटत नाही. आणि रिझर्व्ह बँकेने काय करते? तर रिझर्व्ह बँक हा आपले व्याजाचे दर वाढवते. साध्या आणि सोप्या भाषेत सांगतो, महागाई वाढली की ऑटोमॅटिकली सगळे व्याजाचे दर वाढायला लागतात. सगळे म्हणजे दोन्ही प्रकारचे. कर्ज घ्यायचा पण व्याजदर वाढतो आणि फिक्स्ड डिपॉझिटवरचा व्याजदर सुद्धा वाढतो. आपल्याकडे गडबड काय होतीये? मागच्या काही महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेने हे एक्सेप्ट केलंय, की हे हे मान्य करतायत, की महागाई काहीतरी येतेय. पण तेवढ्या पटकन त्यांनी व्याजाचे दर वाढवलेले नाहीयेत. म्हणजे जेवढ्या प्रॉम्प्टली पूर्वीच्या काही वर्षांमध्ये रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवायची, तसे त्यांनी अजून व्याजदर वाढवलेले नाहीत. म्हणजे ते हळू बेबी स्टेप्स घेतायत. तर जेव्हा बँकांचे व्याजदर वाढतात, याचा अर्थ तुमच्या कर्जाचा व्याजदर वाढतो, तेव्हा तुम्हाला कर्ज हे परवडेनासं होतं. म्हणजे ज्या तुमच्यापैकी एक 25शी 30शीतल्या यंग लोकांचा विचार असेल, की आता मी छानपैकी दसरा किंवा दिवाळीला
डाऊन पेमेंट करीन आणि छानपैकी नवीन घराचं पोझिशन घेईन. कदाचित तुम्हाला खूप महाग हाउसिंग लोन घ्यायला लागू शकतं. पण तेवढ्या प्रमाणामध्ये तुमच्या एफ-डीचे रेट्स वाढत नाहीयेत. सो ट्राय टू अंडरस्टँड धिस. फिक्स्ड डिपॉझिटचा दर आणि कर्जाचा दर हे दोन्ही वाढले, तर निदान एफ-डी मधून व्याज आपल्याला मिळू शकतं. त्या एफ-डीवर तुम्हाला किती टॅक्स भरावा लागतो, तो विचार करता पुन्हा हातात पडणारे पैसे किती आहेत, हा एक वेगळा विषय. मग आपला पोर्टफोलिओ हा कसा बदलायला हवा किंवा त्यात बदलायला हवाच का? तर 100% तुमचा पोर्टफोलिओ महागाईच्या काळामध्ये पारंपरिक स्वरूपाचा असून चालणार नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी आम्ही कुठे पैसे इन्व्हेस्ट करायचो? आता इथे तुमच्यासमोर वेगवेगळे पर्याय आहेत. त्याच्यातला सगळ्यात शेवटचा पर्याय हा तुम्ही आधी नोट डाउन करा. विमा आणि गुंतवणूक. तुम्ही फक्त शुद्ध जीवन विमा उतरवायला हवा. शुद्ध जीवन विमा म्हणजे प्युअर टर्म पॉलिसी. यापेक्षा विकली जाणारी कुठलीही पॉलिसी तुम्हाला 8% पेक्षा जास्त रिटर्न कधीही देत नाही. आणि तो रिटर्न कधी मिळतो? तुम्ही 2020-22 साली पैसे गुंतवता आणि 2045 साली तुम्हाला त्याचे पैसे डबल का काय व्हॉटएव्हर मिळणार आहेत. त्या 2045 साली त्याची किंमत काय असणार याचा जरा आपल्याला अंदाज घ्यायला हवा. सोन्या नाण्यात केली जाणारी गुंतवणूक ही कितपत फायदेशीर ठरते याबद्दल शंका आहेत. म्हणूनच ETF स्वरूपातील सोनं घ्या, असं आम्ही नेहमी लोकांना सजेस्ट करतो. किंवा जर सोनं विकत घेतलं तर त्याची स्टॅम्प्ड असलेली कॉइन तुम्ही घेऊ शकता. पुन्हा एकदा सोन्यातली इमोशनल गुंतवणूक आणि सोन्यातली प्रॅक्टिकल गुंतवणूक हे 2 विषय समजून घ्यायला हवेत. प्रॅक्टिकल गुंतवणूक म्हणजे काय? तर सोन्यामध्ये जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता, तेव्हा ते रिटर्न्स मिळाल्यानंतर तुम्ही ते सोनं विकत नाही. म्हणजे ते जीवावर येतं बऱ्याचदा. सोनं विकत घेणारे बरेच असतात, ते विकणारे खूप कमी असतात. त्यापेक्षा सोन्यामध्ये जे ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड असतात, तिथे तुम्ही जाऊ शकता. तुम्ही पी मध्ये अवश्य गुंतवणूक करू शकता. पी म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. तुमच्यापैकी जी मंडळी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात, ज्यांना स्वतःचं भविष्यामध्ये पेन्शन मिळणं हा असा काही ऑप्शन नाहीये, त्यांनी अवश्य दरवर्षी मध्ये पैसे गुंतवायला हवेत. मधल्या व्याजाचा दर हा हळू खाली येतोय, हे मला मान्य आहे. पण तरीसुद्धा हा बँक फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा लाँग टर्मसाठी अत्यंत महत्त्वाचा असा इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे. बँक एफ-डी हा तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा थोडा पार्ट असायला हरकत नाही. पण महत्त्वाचा भाग असायला हवा, तो म्हणजे म्युच्युअल फंड्स आणि त्यानंतर इक्विटी. प्युअर इक्विटी किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवणं हे तितकंसं सोपं काम नाही. म्हणून आपण काय करू शकतो? हा एक दासबोधातला वाक्याचा तुकडा तुमच्यासाठी आणलाय. "अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहो न चालावे. हट्ट निग्रही न पडावे, विवेकी पुरुषे." तुमचा पोर्टफोलिओ हा कसा उत्तम रिटर्न्स देईल ह्याचा तुम्ही विचार कसा करता? तर तुम्ही स्वतःचा खर्च आणि स्वतःचं उत्पन्न याचं एक प्रॉपर टॅब्युलेशन किंवा टेबल केलं पाहिजे. महागाई आहे म्हणजे असे कुठले खर्च आहेत, जे खर्च मला खरोखरच यावेळेला टाळणं गरजेचं आहे, ते खर्च तुम्ही ताबडतोब कमी केले पाहिजे. बऱ्याचदा गुंतवणुकीसाठी बाजूला काढलेले पैसे हे अनावश्यक खर्चामध्ये फुकट जाताना आम्ही बघितलेले आहेत. म्हणजे तुमचं वैयक्तिक आयुष्य आहे, त्यामुळे त्या आयुष्यामध्ये डोकावण्याचा मला कुठलाही अधिकार नाहीये. पण तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स या तुमच्या भविष्यासाठी असताना तुम्ही ते पैसे हे चैनीसाठी खर्च करावेत का नाही, याचा एक थोडा विचार करण्याची गरज आहे. तुमच्या अनावश्यक खर्चाला आळा घालणं ही काळाची गरज आहे आणि गुंतवणूक व्यवस्थापन म्हणजेच तुमचं टॅक्स प्लॅनिंग हे तुम्ही करण्याची गरज आहे. बऱ्याचदा मार्च महिना म्हणजे आता तर आपला जून महिना सुरू आहे. म्हणजे मार्च 2023 हा महिना आला, की लगेच लोकांना लक्षात येतं किंवा कधी-कधी कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपास त्यांना सर्टिफिकेट द्यायचं असतं, की तुमची टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट कुठे आहे? आणि मग अचानक लोकं एकदम 1-1 लाख, 1.5 लाख रुपयाच्या टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट करतात. असं करू नका. म्युच्युअल फंडातली इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम म्हणजे ELSS ज्याला अत्यंत सोप्या भाषेमध्ये टॅक्स वाचवणारे म्युच्युअल फंड म्हणतात. त्याच्यातून तुम्हाला डेफिनेटली लाँग टर्ममध्ये नक्कीच चांगले रिटर्न्स मिळतात. अर्थात कुठलेही रिटर्न्स गॅरंटीड नसतात हे आता आम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेलं आहे. कारण यात काही नवीन नाही. पण तरीसुद्धा
तुमचा टॅक्स वाचवून तुम्हाला दीर्घकालीन रिटर्न्स मिळणे, या दृष्टीने हे म्युच्युअल फंड्स खूप महत्वाचं काम करतात. काय करायला हवंय? तर तुमच्या म्युच्युअल फंड योजना किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये तुम्ही सातत्य ठेवायला हवं. म्हणजे काय? तर वयाच्या 25व्या वर्षी दर महिन्याला ₹1,000 एखाद्या माणसाने गुंतवायला सुरुवात केली आणि एखादा दुसरा म्हणतो, की ठीक आहे, ह्या वेळेला ना आज माझ्याकडे 10,000-15,000 आहेत. चल आज मी गुंतवतो. परत आले की गुंतव. नाही. तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम बाजूला काढा. जर एखाद्या वेळेला कंपनीचा परफॉर्मन्स बोनस आला, तुम्हाला कुठल्या तुमच्या नातेवाईकांनी तुमच्या रक्ताच्या नातेवाईकांनी अर्थात काही गिफ्ट वगैरे दिलं, पैसे तुमच्याकडे आले, तुमची जुनी कुठली पॉलिसी मॅच्युअर झाली आणि तुमच्याकडे एखादी चंक अमाउंट आली, तर तुम्ही पुन्हा इन्व्हेस्ट केली, वेल एंड गुड, प्रश्नच नाही. पण तुमचे म्युच्युअल फंड्स हे तुम्ही अत्यंत विचाराने निवडले पाहिजेत. म्युच्युअल फंड म्हटल्यावर सगळेच म्युच्युअल फंड टॅक्स वाचवणारे असतात का? नाही. सगळेच म्युच्युअल फंडमध्ये लॉक इन असतं का? अजिबात नाही. काही म्युच्युअल फंड असे असतात, की जे तुम्ही लिटरली दरमहा ₹500 पासून सुरुवात करू शकता. दरमहा ₹500 ही माझ्या मते एका कुटुंबाने एका वेळेला सिनेमाला जाण्यापेक्षा कमी रक्कम आहे. मग एवढ्या स्वस्तात तुम्ही जर का तुमच्या इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकत असाल, तर तुम्हाला वाट बघण्याची काही गरजच नाहीये. जसजसे पैसे वाढत जातील, तसतसा आपल्याला त्याच्यातून मिळणारा परतावा हा नवीन गुंतवणूक करण्यासाठी अधिकाधिक कॉन्फिडन्स देईल. तुम्हाला भीती वाटते का? शेअर बाजारामध्ये पैसे बुडतील. मग शेअर बाजारामध्ये मी एखाद्या कंपनीचा शेअर घेतला आणि नेमकी ती कंपनी ही परफॉर्मन्स करत नाहीये. तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये जाऊ नका. तुम्ही हाच पैसा म्युच्युअल फंडकडे देऊ शकता. म्युच्युअल फंड्स वेगळं काय करतात? ते वेगळं काहीच करत नाही. तुम्हाला आम्हाला न जमणाऱ्या गोष्टी करण्यासाठी त्यांच्याकडे एक्सपर्ट मंडळी ठेवलेली असतात, ज्यांना आम्ही फंड मॅनेजर असं म्हणतो. म्हणजे असं एक उदाहरण सोपं घेऊया, की मला ऑफिसला जायचंय आणि माझं ऑफिस समजा नरिमन पॉइंट या भागात आहे. तसंच एक 25-30 जणांना पण ऑफिसेसनं जायचंय आणि त्या सगळ्यांची ऑफिसेस एकाच बाजूला आहेत. तर आम्ही प्रत्येकाने आमच्या गाड्या चालत जाण्यापेक्षा आम्ही एका जर का ऑफिसच्या बसमध्ये बसलो, तर सगळेच जण आम्ही एका ठिकाणी जाऊन पोहोचू. तसंच सगळ्या गुंतवणूकदारांना अल्टिमेटली कुठे पैसे गुंतवायचे? कॅपिटल मार्केट म्हणजेच शेअर बाजारामध्ये. पण ते पैसे गुंतवण्यासाठी असणारं ज्ञान तुमच्याकडे नाहीये. तुमच्याकडे कदाचित वेळ नसेल. तुमच्याकडे महागडे शेअर घेण्यासाठी एकदम 15, 20, ₹30,000 नसतील. तर या सगळ्याचं सोल्युशन म्हणजे म्युच्युअल फंड. ₹500 पासून कमीत कमी. ₹1,000 ची एस-आय-पी, ₹2,000 ची एस-आय-पी, 10, 15, 20 वर्षाचं टार्गेट असेल, लमसम पैसे इन्व्हेस्ट करू शकता. एक छान वाक्य आहे, गुंतवणूक गुरु वॉरन बफे यांचं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते नक्की ऐकलं असेल, की जेव्हा सगळेजण विकत असतात, तेव्हा तुम्ही नक्की विकत घ्या आणि सगळेजण विकत घेण्याच्या स्पर्धेत असतात, तेव्हा तुम्ही थोडंसं प्रॉफिट बुकिंग करा. हे का सांगायचंय? सध्याचं एक बाजारपेठ जी आहे, ती फारशी आशादायक नाही. म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध हे काही दिवसावरून आता काही आठवड्यांवर येऊन पोहोचलंय. बरं ते नक्की कधी संपेल हे सांगणं, हे ज्याला शक्य असतं, तो केव्हाच श्रीमंत झाला असता. त्यामुळे कृपया ह्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाहीये. मग त्या युद्धाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम नेमके आपल्या अर्थव्यवस्थेवर किती आणि कधी जाणवणार आहेत, हे सुद्धा आपल्याला माहीत नाहीये. मग या या संदर्भामध्ये आपण आपल्या गुंतवणुकीचा आढावा कसा घ्यायचा? तर दरवर्षी आपण जी गुंतवणूक करतोय, ही असल्या छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे बंद करायची नाही. बऱ्याचदा काय होतं, मार्केट पडायला सुरुवात झाली, की लोकं लगेच मोबाईलमध्ये ॲपवर किंवा वेबसाईटवर जाऊन, "अरे, माझ्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये 5% घट झाली." पण तुला ती इन्व्हेस्टमेंट किती वर्षासाठी करायची आहे? नाही, मला 10-12 वर्षासाठी विचार करायचा आहे. मग आत्ता मार्केट खाली आहे, मग तू घाबरायचं कारण काय आहे? म्हणजे आपण एखादं झाड लावलं आणि ते झाड ते म्हणजे बी रुजली आणि एक फुटभर झाड वाढलं आणि जर वारा आला, की लगेच आपण झाड उपटून घरात आणून ठेवत नाही. त्याला त्याचं वाढू दे ना. तशा तुमच्या गुंतवणुकीला वाढण्याचं पण स्वातंत्र्य द्या. ऑफ तुमचा हेतू आणि तुमचं ड्युरेशन हे जर 10, 12, 15 वर्षाचं असेल, तर स्टॉक मार्केट्स आणि म्युच्युअल फंड्स तुम्हाला नक्कीच आशादायक रिटर्न्स देऊ शकतात. पण त्यासाठी तुम्ही स्वतःहून त्या स्कीम्सचा विचार करा. तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सवर चर्चा करा. बऱ्याचदा असं होतं, की गुंतवणूक सल्ला देणाऱ्या लोकांना तुम्हाला समजावायची खूप इच्छा असते. पण लोकांनाच इंटरेस्ट नसतो.
ठीक आहे, कुठे सह्या करायच्या ते आम्हाला सांगा, असं नाही. हा तुमचा हक्काने कमवलेला पैसा आहे. त्याच्यामुळे तो पैसा खर्च करताना सुद्धा आणि गुंतवताना सुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय करा, हा एक सोप्पा उपाय आहे, की आपण ज्या वृत्तपत्राच्या माध्यमातून या वेबिनारमध्ये जॉइन झालोय, त्या वृत्तपत्रातला अर्थवृत्तांत हा कॉलम चुकवू नका. आणि हा अर्थसाक्षर होण्याचा एक उत्तम उपाय आहे. जाता जाता आणखी एक वाक्य आहे, जे.आर.डी. टाटा यांचं एक वाक्य आहे. त्यांना एकदा विचारण्यात आलं होतं, की तुमच्या कंपन्यांची जी ग्रोथ आहे, ती ग्रोथ स्पर्धात्मक कंपन्यांच्या सारखी फार होत नाहीये. म्हणजे तुमच्या स्पर्धात्मक कंपन्या घोडदौड करतायत. त्यांचा वेग हा अगदी म्हणजे थक्क करणारा आहे. मग तुमचा वेग असा कमी का आहे? तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं, "फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट." आणि आपल्या गुंतवणुकीच्या बाबतीत पण नेमका हाच मुद्दा लागू होतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या गुंतवणुकी या व्यवस्थिशीर विचार करून आणि भविष्यकालाच्या दृष्टीने डिझाइन करून घ्या. जसं आपण आपलं घर डिझाइन करून घेतो, घराच्या इंटिरियरवर लक्ष देतो, तसंच आपलं इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट म्हणजे आपल्या भविष्यासाठी केलेली इंटिरियर मधली गुंतवणूक आहे. हा या निमित्ताने एक टेक अवे मला द्यावासा वाटतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही खूप लाख मोलाचा अर्थसल्ला इथे आपल्या वाचकांना आणि प्रेक्षकांना दिलेला आहे. सरांच्या या आजच्या अर्थसल्ल्यामध्ये 3 मुद्दे मला फार महत्त्वाचे वाटले. ते म्हणजे पोर्टफोलिओची नव्याने बांधणी करायला हवी. सध्या जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आपला पोर्टफोलिओचा नीट आढावा घेतला पाहिजे. आणि त्यांनी 2 सूत्र सांगितलेत. ते म्हणजे की सातत्य पाहिजे गुंतवणुकीमध्ये आणि निश्चित वेळेने एक आढावा सुद्धा घेतला पाहिजे आपण जी गुंतवणूक केली आहे त्यामध्ये. आणि या व्यतिरिक्त सोन्यावरचं भारतीयांचं प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. पण हे करताना सोन्यामध्ये गुंतवणूक करताना ती कुठल्या पद्धतीने केली पाहिजे हेही सरांनी सांगितली. तर ती ऑनलाईन फॉर्मॅटमधून म्हणजे ईटीएफच्या माध्यमातून किंवा गोल्ड बॉन्ड वगैरे घेऊन त्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आता आपण दुसऱ्या सत्राकडे जाणार आहोत आजच्या. तर त्याआधी मी जे वाचक आपले हा कार्यक्रम बघतायत त्यांना विनंती करेल की तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही आम्हाला नक्की कळवा, कमेंट बॉक्समध्ये लिहा. ते आपण तज्ञांना विचारूया आणि त्यांच्याकडनं मोलाचे अर्थसल्ले घेऊया. आता मी संदीप भोसले सरांना आमंत्रित करतो. सर तुमचं स्वागत आहे. तुम्ही लोकांना मार्गदर्शन करावं ही विनंती. थँक्यू करण. कौस्तुभने खरंच आपल्या फार उत्तमरित्या आणि स्पष्ट शब्दात इन्फ्लेशन आणि इंटरेस्ट रेट हे एकदम सोप्या शब्दात सांगितलं. तर ह्याचा जो आपल्या मार्केट्सवर किंवा आपल्या इन्व्हेस्टमेंट्सवर काय परिणाम होईल आणि त्याला आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसं बघतो त्याच्याबद्दल मी थोडी माहिती देतो. हे जे आपण जे हे आज सध्या ऐकतोय इन्फ्लेशन, इंटरेस्ट रेट, लिक्विडिटी हे कौस्तुभने सांगितलंच आहे. पण एक परत एकदा मी जरा एक रिपीट करतो याच्यासाठी. नक्की इन्फ्लेशन म्हणजे ही वाढतं काय? म्हणजे इन्फ्लेशन म्हणजे एखादी गोष्ट मी 100 रुपयाला घ्यायचो, आज ती गोष्ट अचानक 110 रुपयाला झाली. एखादी गोष्ट मी 20 रुपयाला घ्यायचो, आज ती गोष्ट 25-30 रुपयाला झाली. ह्यालाच आपण इन्फ्लेशन म्हणून म्हणतो. पण हे इन्फ्लेशन वाढतं नक्की कशामुळे? तर आपण एक साधं एक्झाम्पल जर आपण घेतलं की एखादी वस्तू आहे आणि त्याच्यासाठी 10 ग्राहक उभे आहेत, 10 ग्राहक उभे आहेत, तर ती नक्की तर त्याच्यासाठी ती वस्तूची प्राइस वरती जाण्यासाठी नक्कीच काही तरी चान्सेस आहेत. परंतु जर ती एखादी वस्तू मार्केटमध्ये आहे आणि त्याच्यासाठी कोणी ग्राहकच नसतील तर त्या गोष्टीचे डिमांड किंवा त्याची प्राइस वरती जाण्याचा काही प्रश्न येत नाही. इट विल नॉट गो अप. तर ही जी डिमांड असते त्याच्यामुळेच ही इन्फ्लेशन वाढत जातं. आणि पण ही डिमांड नक्की येते कुठं? आपण जे डिमांड म्हणतो ही येते कुठं? आणि ही डिमांड येते ही खरी येते लिक्विडिटी मधनं. हे लिक्विडिटीसाठीच आरबीआयने जे स्टेप्स घेतलेले आहेत रेट हे आपण बघतोय. हे लिक्विडिटीचं आता कोविड-19चा टाइम होऊन गेलेला आपला. जेव्हा कोविड-19 मध्ये तुम्ही बघितला तर तो एक फार डिफिकल्ट काळ होता. त्यावेळेला अराउंड जर आपण न्यूज वगैरे आपण बघत असू तर अराउंड 12-12 करोड लोकांचे जॉब, बिझनेसेस किंवा लेबर वर्क्स हे अनएम्प्लॉय 12.5 करोड लोक अनएम्प्लॉयमेंट मध्ये ढकलले गेले. ह्याच्यातले 1/4 लोक तर सॅलरीड क्लास होते. जर पूर्ण ह्याच्यामध्ये ह्या चक्रामध्ये
पूर्ण डिमांड किंवा बिझनेसेस काही स्लो होतात. त्यासाठी आरबीआयने रेट कट केलेले आणि मार्केटमध्ये थोडी लिक्विडिटी आणली, म्हणजे आपल्याला कर्ज स्वस्तात मिळत होतं. कॉस्ट ऑफ मनी ज्याला म्हणतो ना आपण, ती पण थोडी कमी होती. आणि हे जेव्हा मार्केटमध्ये पैसे जेव्हा लोकांच्या हातात आले त्याच्यासाठी थोडी ती लिक्विडिटी आली. पण ही लिक्विडिटी जेव्हा मार्केटमध्ये येते ना तेव्हा गोष्टींची डिमांड वाढते आणि त्याच्यासाठी मग आरबीआय काही स्टेप्स घेते ज्याने इंटरेस्ट रेट्स, एफडीचे इंटरेस्ट रेट्स वाढवतात किंवा आपल्या लोन्सचे इंटरेस्ट वाढवतात, जे आपल्याला कौतुक नाही. आणि ह्या गोष्टींमुळे सगळ्या इन्फ्लेशनवर फरक पडतो. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते इन्फ्लेशनचा तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर कसा फरक पडतो साधारण. कारण इन्फ्लेशन आपण इन्फ्लेशन साधारण आपण इन्फ्लेशन आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपण बघतो का? बहुतेक वेळा आपल्याला समजत सुद्धा नाही की इन्फ्लेशन आपल्या इन्व्हेस्टमेंट्स मध्ये किती आतमध्ये पर्यंत गेला आणि त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे. हा एक आम्ही ग्राफ बनवला 1990 मध्ये. एखाद्या फॅमिलीला साधारण 23,000 रुपये खर्च यायचा साधारण पर इयर. 2000 मध्ये जो साधारण 70,000वर गेला, मग 1,51,000वर गेला, मग 2,80,000. 2020 पर्यंत एखाद्या फॅमिलीला रन करण्यासाठी अराउंड इंडियन फॅमिलीला अराउंड 4 लाखापर्यंत साधारण खर्च होत होता. आणि म्हणजे अराउंड 10.1%, 10%नी हा खर्च प्रत्येक वर्षी वाढत गेला. तर हे आम्ही एक रेशिओ घेतलेला. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या आपण इन्व्हेस्टमेंट्स करत होतो काही ऍसेट क्लासेसमध्ये, म्हणजे जसं गोल्डमध्ये म्हणा, गोल्ड 1990 मध्ये साधारण 3,400 रुपये होती. पण आपल्याला जर घर चालवायचं असेल आणि 2 मिनिटासाठी आपण विचार करू की माझं घर मी पूर्ण माझी जी गोल्ड इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरच चालत होतं, देर इज नो अदर इन्कम, गोल्ड इन्कम, तर आपल्याला 70 युनिट गोल्डचे लागले असते. 2000 मध्ये साधारण 152 लागले असते. असे पुढे पुढे करत आजच्या तारखेला आपल्याला आपण 85 युनिट लागले असते. आणि गोल्डचा आपला जो CAGR आलाय म्हणजे प्रत्येक वर्षीची जी ग्रोथ आहे ती साधारण आपल्याला 9-9.5% येते. BSE सेन्सेक्स ज्याच्यामध्ये आपण इक्विटी मार्केट ज्याला आपण प्रायमरीली बोलतो, 1990 मध्ये जर मला हे करायचं असेल तर मला 33 युनिट BSE चे लागले असते. 730 जेव्हा होतं. आजच्या तारखेला इक्विटी 2020 मध्ये साधारण इक्विटी मार्केट 47,000 बसलं, आज 55,000च्या आसपास आहे. पण जर मला माझी वर्षाची एक्सपेन्सेस त्या नुसत्या इक्विटी मार्केटच्या इन्कम बद्दल मला करायला लागले तर मला त्या बास्केटमध्ये अराउंड 2020 मध्ये फक्त 9 युनिट लागले असते. म्हणजे जेव्हा मला आधी 33 युनिट लागत होते, आज मला फक्त 9 युनिट लागले असते. गोल्ड मला 70 युनिट लागत होते, पण मला आज 85 युनिट लागले असते. पण जर मी FD फिक्स्ड डिपॉझिट वर जर माझं पूर्ण घर चालवायचं किंवा मी माझे एक्सपेन्सेस चालवायचा प्रयत्न केला असं, तर 1990 मध्ये मला 22 युनिट लागले असते FDचे. आपण FDचा जर SBIचा 1 इयर डिपॉझिट प्रमाणेच घेतलेला आहे आणि आजच्या तारखेला त्याच FDच्या प्रमाणे मला 73 युनिट लागले असते. म्हणजे आपलं इन्फ्लेशन वाढत होतं, आपली कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढत होती, पण आपल्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते तेवढ्या पेसने वाढत नव्हते. आणि हे वेगवेगळ्या ऍसेट क्लासेस मध्ये आहे. आपण नुसते आपण प्रायमरीली आपण सेन्सेक्स मध्ये इन्व्हेस्ट करतो, आपण गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करतो आणि आपण बॉन्ड्स मध्येही इन्व्हेस्ट करतो. हा मी तुम्हाला एक चार्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय, थोडा कॉम्प्लिकेटेड किंवा आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही त्या कलर्सवर कॉन्सन्ट्रेट करा. जो ब्लू कलर आहे तो सेन्सेक्सचा आहे, येलो गोल्डचा आहे आणि बॉन्ड्सचा 4 आहे. म्हणजे जर तुम्ही ऍट स्टार्ट ऑफ द टेबल बघितलं 2006 मध्ये, तर सेन्सेक्सने तुम्हाला 49% रिटर्न दिलेले, गोल्डने तुम्हाला साधारण 20% आणि बॉन्ड्सने 4% दिलेले. दुसऱ्या वर्षी पण सेन्सेक्सने साधारण तुम्हाला 49%, गोल्डने 16% आणि बॉन्ड्सने. पण जसं तुम्ही 2008 मध्ये येतात, तुम्हाला इम्पॉर्टन्स माहितीच असेल, 2008 मध्ये द लेमन क्रायसिस हॅपन. सेन्सेक्स तुम्ही बघाल तर वरतून तिसऱ्या रोवर ना एकदम खाली आलेलं आहे, म्हणजे -52% वर आलं एका वर्षामध्ये घसरल्या गेलं. आणि गोल्ड जे आपल्याला खाली सेकंड रो मध्ये होतं त्याच ते वरती गेलं, 26% वर गेलं. तर ही जी मार्केटची हे जे बिहेवियर आहे हे इयर ऑन इयर हे चालूच राहतं आणि ह्याच्यासाठी व्हेरियस मार्केट फोर्सेस ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. तो तुम्ही नुसता एखाद्या कुठल्याही कलरवर कॉन्सन्ट्रेट करा, जो ब्लू कलर आहे सेन्सेक्सचा त्याच्यावर करा. आपण नक्की सांगू शकत नाही की पुढच्या वर्षी आज सेन्सेक्स वरती असेल, या पहिल्या रो मध्ये असेल की दुसऱ्या रो मध्ये असेल की तिसऱ्या रो मध्ये असेल किंवा निगेटिव्ह मध्ये असेल. जेव्हा COVID-19 आपल्याकडे आला तेव्हा आपल्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की मार्केट एवढ्या जोरात आणि एवढ्या पॉइंट्सने घसरेल. आपल्याला कल्पना सुद्धा नव्हती आणि आपल्याला ही पण कल्पना नव्हती की ते मार्केट जेव्हा पडेल पण त्याच्या 1 वर्षामध्ये ते मार्केट तेवढं परत रिकव्हर पण करेल. तर हे जे ऍसेट क्लासेस आहेत, हे काही इकॉनॉमिक
पॅरामीटर्समुळे ह्यांचे रिटर्न्स किंवा ह्यांचे प्राइसेस फार चेंज होत राहतात. पण आता ऍज अ रिटेल इन्व्हेस्टर हे मी कसं वॉच करू, माझ्या इन्व्हेस्टमेंट्स मध्ये मी हे कसं बसवू, आणि आपल्याला त्यासाठी काय करायला पाहिजे. कारण काही तज्ञ असतील जे ह्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट असतील, ते त्यांचा पोर्टफोलिओ बघत असेल, पण ऍज अ रिटेल इन्व्हेस्टर जेव्हा मी माझी इन्व्हेस्टमेंट करतो, तर ह्या सगळ्या नॉईज मध्ये मी माझा पोर्टफोलिओ कसा सांभाळू शकतो. 2 मिनिटांसाठी फक्त विचार करा याच्यामध्ये की हा जर समजा हा एखादा पोर्टफोलिओ आहे आणि एखाद्या व्यक्तीने 2006 मध्ये पूर्ण इक्विटीमध्ये त्याचे 100 रुपये त्याच्याकडे टोटल, फॉर एक्झाम्पल 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याच्याकडे असेल, पूर्ण इन्व्हेस्टमेंट आहे 100 रुपयाची, ती 2007 मध्ये, ती 2008 मध्ये त्या सरळ हा ग्राफ बघा, इट ग्रोथ स्ट्रेट डाऊन. फ्रॉम 2008 इट अगेन जम्प्ड अप, आणि ज्यांनी 2008 पासून ही रॅली मिस केली असेल, व्हॉट दे मस्ट हॅव थॉट अबाउट इट. तर ह्या रॅलीज कधी येतात, कुठल्या पॉइंटला कधी इन्व्हेस्टमेंट करावं, कुठल्या पॉइंटला आपण गुंतवणूक जास्ती करावी, कुठल्या पॉइंटला गुंतवणूक कमी करावी, हे प्रश्न आपल्याला नेहमी आपल्या मनात येत असतात. पण पोर्टफोलिओ आपला असावा. ऍडवाइस मी तुम्हाला देतो, जसं कौस्तुभने मगाशी सांगितलं, आपण आपल्या प्लॅनिंग मध्ये ना खूप वेळ टाकतो. बरोबर म्हणाले की ते आपण प्लॅनिंग मध्ये आपल्या खूप वेळ टाकतो. आपण प्लॅनिंग करावं, जरूर करावं, पण प्लॅनिंग असं करावं की त्याने आपल्याला इट गिव्स अ गुड नाईट स्लीप असतो. आपला पोर्टफोलिओ असा नाही पाहिजे की इट गिव्स मी स्लीपलेस नाईट्स. तर हा पोर्टफोलिओ जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपण कसा बनवू शकतो. नॉर्मली लोक पोर्टफोलिओ बनवताना किंवा काही इन्व्हेस्टमेंट करताना ते सिंपल इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात. एक पीपीएफ अकाउंट ओपन करतात किंवा एक एफडी ओपन करतात किंवा एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी ही स्टार्ट करतात. पण त्या प्रत्येक गोष्टीसाठी असा काही गोल नसतो की ही आपण इन्व्हेस्टमेंट कशाला करतो. मी भरपूर इन्व्हेस्टर्सना भेटतो, त्यांना आम्ही विचारतो, पण तुम्ही ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केली, त्याचा तुम्हाला कशासाठी केली, तुम्ही काही ऑब्जेक्टिव्ह ठेवलाय का, तुम्हाला काही घर घ्यायचंय का, तुम्हाला रिटायरमेंट करायचंय का. तर त्यांच्याकडे असा काही गोल नसतो, पण त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असते, आम्ही इन्व्हेस्टमेंट केली. तर हा एक फायनान्शियल प्लॅनिंगचा एक बेसिक रूल आहे. कुठली पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, पण त्याला एक गोल असाइन करा. गोल असाइन करण्याने काय होतं, आणि तो गोल कुठलाही असू शकतो, असं नाही की तो गोल फार मोठाच असायला पाहिजे की रिटायरमेंटच असायला पाहिजे. मला 2 वर्षांनी मला एखाद्या सुट्टीवर जायचंय, व्हॅकेशनला जायचंय, मला माझ्या फॅमिलीला घेऊन इंटरनॅशनल टूरवर जायचं असेल, मी आत्ताच जॉबला लागलोय, मला 3-4 वर्षामध्ये मला एखादी कार घ्यायची असेल, 5-6 वर्षांनी मला एखादं घर घ्यायचं असेल, मे बी घराची किंमत 50-60 लाख रुपये असेल, त्यासाठी मला डाऊन पेमेंटसाठी 20-25% लागत असेल, 8-10 लाख रुपये लागत. बाकीचं मी मे बी लोनवर घेईन, पण माझी डाऊन पेमेंट करण्यासाठी मला एक अमाऊंट लागणार असेल. मुलांचा एज्युकेशन, सर्वात आजच्या तारखेला एज्युकेशन हा जो आहे 18 इयर्स मध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये एज्युकेशनचे एक्सपेन्सेस फार चेंज होत आहेत, कारण फील्ड चेंज होत आहेत. त्यांच्यासाठी मला काही प्रोव्हिजन करायला लागत असेल, मुलांच्या मॅरेजसाठी काय करत असेल, आणि सर्वात इम्पॉर्टंट मी माझ्या रिटायरमेंटसाठी काय करत असेल. तर जी काही आपण इन्व्हेस्टमेंट आपण करू त्याला तुम्ही एक गोल द्या. आणि सर्वात इम्पॉर्टंट हा गोल देण्याचं हे काय आहे की ज्या दिवशी समजा तुम्हाला एखादी हॉलिडेसाठी 1.5 वर्षासाठी 2 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली, तुमची अमाऊंट अचीव्ह झाली, ती अमाऊंट काढून घ्या. वेट नका करू त्या गोष्टीसाठी. तुम्हाला कार घ्यायची होती, कारसाठी अमाऊंट तुमची जमा झाली, टेक दॅट मनी, बाय कार. रिटायरमेंटसाठी तुम्ही अमाऊंट जमा करत होता, डिसिप्लिनने रिटायरमेंटसाठी अमाऊंट. ह्याच्याने आपल्याला पूर्ण आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपला फोकस फार व्हेरी क्लिअर राहील की आज मी इन्व्हेस्टमेंट आपण करतोय ती कशासाठी करतो. आता ही इन्व्हेस्टमेंट्स आपण कशासाठी करू, मी एक साधारण आम्ही नंबर्स टाकलेत. दिस आर ऍव्हरेज नंबर्स. प्रत्येकाच्या लाईफ प्रमाणे ते हे नंबर्स वाढतील किंवा कमी जास्ती होतील प्रत्येकाच्या लाईफस्टाईल प्रमाणे. पण नॉर्मली एखाद्या सुट्टीवर जायचं असेल तर मला 2 लाख रुपये खर्च येत असेल, एखादी मला गाडी घ्यायची असेल तर मला 5-6 लाख रुपयाचा खर्च येईल. तर एक आपण गोल्स ठेवू शकतो, साधारण 12 महिन्यामध्ये मला एखादी गाडी घ्यायची आहे तर मी 2 लाख रुपये खर्च येत असेल तर मी एखाद्या शॉर्ट टर्म प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करेन. गाडी वगैरे घ्यायची असेल मला तर साधारण मी 3 वर्षासाठी इन्व्हेस्ट करेन. मला घर घ्यायचं एक 60 लाखाचं, तर पूर्ण मी 60 लाखासाठी जमा नाही करू शकत. मी 5 वर्षासाठी एक डाऊन पेमेंट काहीतरी साठी मी करू शकतो, आणि 5 वर्षात मी एक डाऊन पेमेंट करतो. चिल्ड्रन्स एज्युकेशन मी पुढची 15 वर्षासाठी बघू शकतो. आणि साधारण आज आम्ही काढले की आजच्या तारखेला आपण जर इन्व्हेस्टमेंट चालू केली, अँड दॅट अमाऊंट शुड गो अराउंड टू 20 lakhs when your kids become at the age of 18 years. मुलांच्या मॅरेजसाठी आणि सर्वात म्हणजे रिटायरमेंटसाठी मला साधारण किती अमाऊंट. हे रिटायरमेंट, चिल्ड्रन्स मॅरेज किंवा मुलांचं एज्युकेशन, त्यांना आपण लॉंग टर्म गोल्स म्हणतो. आपण यांना लॉंग टर्म, मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्म का बोलतो,
कारण ह्याच्या मागचे जे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत ते तसे चेंज होतात. शॉर्ट टर्म साठी जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा ती इन्व्हेस्टमेंट आपण फिक्स्ड डिपॉझिट, लिक्विड फंड किंवा आपण शॉर्ट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये करू शकतो ज्याच्यामध्ये काही व्होलॅटिलिटी नसेल. आपण मीडियम टर्म प्लॅन साठी करू शकतो ज्याच्यामध्ये आपण बॅलन्स फंड्स मध्ये करू शकतो, त्याच्यामध्ये एफडीज मध्ये करू शकतो, लिक्विड फंड्स मध्ये करू शकतो, जी आपल्याला अमाऊंट 2 ते 3 वर्षामध्ये पाहिजे असेल. पण जेव्हा आपण लॉंग टर्म मध्ये करतो तेव्हा ती इन्व्हेस्टमेंट आपली इक्विटीमध्ये जायला पाहिजे. इक्विटीमध्ये जसं मगाशी कौतुक जोशीने सांगितलं, देयर वर 2 पॅरामीटर्स. वन इज इक्विटी जे स्टॉक मार्केट आहे आणि दुसरं आहे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्स हा सर्वात इझिएस्ट मेथड आहे इक्विटीज मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. इक्विटीज मध्ये डायरेक्टली आपण इन्व्हेस्ट करू शकता, यू कॅन इन्व्हेस्ट, पण त्यासाठी तुम्हाला त्या इक्विटी मार्केटचं तसं नॉलेजही घ्यावं लागेल, विच मे नॉट बी पॉसिबल फॉर एव्हरीथिंग. आपण वेगवेगळ्या व्यवसायात असो, कोणाचा व्यवसाय ब्रेड अँड बटर मे बी इक्विटीज, बट फॉर अस इट मे नॉट बी ब्रेड अँड बटर. सो बेस्ट ऑप्शन आपल्यासाठी काय, तर आपण वी कॅन गो फॉर म्युच्युअल फंड्स. पण हे सगळं करण्याच्या आधी आम्ही एक रिक्वेस्ट करतो, आणि हे आपल्याला कोविडच्या वेळेला आपल्याला हे सगळं चांगलं शिकवून गेलेलं आहे आपल्याला, आणि ह्याचं महत्वही लोकांना त्यावेळेला समजलेलं आहे. काही आपण कुठलाही आपला पोर्टफोलिओ बनवण्याच्या आधी किंवा इन्व्हेस्टमेंट्स करण्याच्या आधी आपल्याकडे साधारण 6 महिने ते 12 महिन्याचा आपलं जे काही इन्कम असेल ते आपल्याला 6 महिने ते 12 महिन्याचं इन्कम आपल्याला एका एमर्जन्सी फंड मध्ये पाहिजे. आणि तो एमर्जन्सी फंड तुम्ही एका सेफ लिक्विड फंड मध्ये ठेवा किंवा फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ठेवा. तो एमर्जन्सी फंड घेऊन आपण त्याची इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. तुमचा पोर्टफोलिओ, फायनान्शियल पोर्टफोलिओ बिल्ड करण्याच्या आधी एक आपण 6 महिने ते 12 महिन्यासाठी आपण एक एमर्जन्सी फंड ठेवण्याची फार गरज आहे. समजा तुमचा इन्कम 50,000 रुपये असेल तर तुम्हाला ते 3 लाख रुपये ते 6 लाख रुपयापर्यंत तुम्ही एक एमर्जन्सी फंड क्रिएट करा, आणि तो तुम्ही तुमच्या एका लिक्विड फंड मध्ये, सेफ लिक्विड फंड मध्ये किंवा एका फिक्स्ड डिपॉझिट मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून ठेवून द्या. आणि ती इन्व्हेस्टमेंट तुमची झाली की तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओकडे हे तुम्ही अग्रेसिव्हली स्टेप अप करा. हा एमर्जन्सी फंड ह्याच्यासाठी नेसेसरी असतो की उद्या काही होऊ शकतं, जे आपल्याला कोविड दाखवून गेलेले, दॅट कॅन बी जॉब लॉसेस. मग आधी जसं मी सांगितलं, कोविड-19 मध्ये साधारण 12-12.5 करोड लोकांची एम्प्लॉयमेंट गेलेली. ह्याच्यातली 1/4 लोक जी होती ती सॅलरीड होती, बाकी जे होते ते लेबरर्स होते, वर्कर्स होते. कितीतरी बिझनेसेस लॉसेस मध्ये गेले आणि ते पुन्हा स्टार्टिंग होत नाही. बट नाव wages laborers can come back, maybe vendors also they street वर परत येऊन बिझनेसेस ओपन करू शकतात. पण सॅलरीड क्लास लोकांसाठी जॉब लॉस हा एक फार डिफिकल्ट फेज असतो, जो कव्हर अप करण्यासाठी तुमचा एमर्जन्सी फंड तुम्हाला तुमच्या फायनान्शियल प्लॅन मधून नक्कीच मदत करेल. आणि वन्स यू हॅव दॅट एमर्जन्सी फंड, तुमचा स्वतःचा तुमच्या पोर्टफोलिओवरचा कॉन्फिडन्स जो आहे तोही फार वाढेल. तुम्ही हा 6 महिने, 12 महिने, 24 महिने जसं तुमच्या पोर्टफोलिओ प्रमाणे तुम्ही ठेवू शकता. आम्ही ऍडवाइस करतो तुम्ही मिनिमम 6 महिने ते मॅक्सिमम 24 महिन्यापर्यंत तुमचा लिक्विड फंड, बँक फिक्स्ड डिपॉझिट मध्ये हा एमर्जन्सी फंड ठेवा. आणि मग तुम्ही तुमच्या ऍसेट अलोकेशन कडे वळा. ऍसेट अलोकेशन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या ऍसेट्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ह्याने काय होतं की तुमची जी रिस्क आहे ती तुमची डिवाइड होऊ शकते, आणि तुमची रिस्क डिवाइड झाल्यामुळे तुम्हाला एका ऍसेटवर तुम्हाला भर नाही देते. समजा सगळेच्या सगळे 100 रुपीज तुमच्याकडे आणि तुम्ही 100च्या 100 रुपये तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करा, उद्या मार्केट घसरलं तर तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ खाली येऊ शकतो. इट कॅन गो अप ऑल्सो, बट इट कॅन बी रिव्हर्स ऑल्सो. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ऍसेट्स मध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा तुमची रिस्क ठेवते. पण कुठल्या ऍसेट्स मध्ये करावं, आपण सगळ्याच ऍसेट्स मध्ये इन्व्हेस्ट करावं की आपण काही स्पेसिफिक ऍसेट्स मध्ये इन्व्हेस्ट करावं, आपण कधी करावं, ऍसेट अलोकेशन करण्यासाठी राईट एज काय आहे. तर जितक्या लवकर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता दॅट इज बेटर. इन्व्हेस्टमेंट मध्ये असं नसतं की मी जास्तीत जास्त पैसे कमवीन आणि मग इन्व्हेस्टमेंट करेन. डिसिप्लिनला फार इम्पॉर्टंट असतो. तुम्ही एका छोट्या अमाऊंटने सुद्धा इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता एका डिसिप्लिनने, आणि इट विल गिव्ह अ रिझनेबल अँड डिसेंट अमाऊंट. आता ह्याच्यामध्ये एक आपण 2 एक्झाम्पल बघूया, मिस्टर ए आणि मिस्टर बी. दोघांचाही पोर्टफोलिओ इक्विटीज मध्ये मिस्टर ए चा पोर्टफोलिओ आहे 30%, डेट मध्ये त्यांचा 60% आहे, आणि गोल्ड मध्ये त्यांनी 10% केले. असे त्यांचे 100% इन्व्हेस्टमेंट आहे. त्यांनी 35व्या वर्षी त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुरू केली आणि त्यांचा पोर्टफोलिओ साधारण झाला 1.88 करोड. पण मिस्टर बी ह्यांनी, दोघांचाही टाइम फ्रेम सेम आहे रिटायरमेंटचा, 20 वर्ष. मिस्टर बी ने चालू केली, पण त्यांनी इक्विटीमध्ये त्यांचं अलोकेशन जास्ती ठेवलं. लॉंग टर्म मध्ये 60% अलोकेशन जास्ती ठेवलं. 30% त्यांनी डेट मध्ये ठेवलं. डेट मध्ये म्हणजे तुमचे
लिक्विड फंड्स येतील, तुमचे फिक्स डिपॉझिट येतील, TPF येतील. ह्याचा मिनिंग हे नाही की आपण ह्या इन्व्हेस्टमेंट काही कमी करूया, पण त्या प्रॉपर अलोकेशन प्रमाणे करूया. लॉंग टर्म मध्ये तुम्हाला इक्विटीज विल ऑलवेज बेनिफिट. तर त्यांचा पोर्टफोलिओ साधारण विल बी अराउंड 2.43. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्ट करता, तुमच्या कुठल्या एजला इन्व्हेस्ट करता आणि त्यावेळेला तुमचं अलोकेशन किती इम्पॉर्टंट असतं. आज मी रिटायरमेंटला आलेलो आहे, माझं वय समजा 65 आहे, 64 आहे, तर मी 60% अलोकेशन माझं इक्विटीमध्ये करेन का किंवा 80% इक्विटीमध्ये करेन? नाही, वी कांट डू दॅट. या एजला तुम्हाला तुमचं अलोकेशन सगळं डेट किंवा फिक्स डिपॉझिट्स मध्ये ठेवायला पाहिजे, कारण उद्या जर मार्केट घसरलं किंवा काही हे झालं तर तुम्हाला तुमच्याकडे तेवढा रिकव्हरी टाइम नसेल. ॲट द एज ऑफ 30 वी कॅन ऑलवेज से तुम्ही 70% 80% तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही इक्विटीज आणि म्युच्युअल फंड्स मध्ये ठेवा, कारण मार्केट जरी खाली गेलं तरी उद्या तुमच्याकडे वेळ आहे ते कव्हर अप होण्यासाठी आणि लॉंग टर्म मध्ये तुमचे रिटर्न्स ते दिसून येतील. पण ॲट द एज ऑफ 65 माझ्याकडे जर 100 रुपये असेल तर कॅन आय ऍडवाइज समबडी टू इन्व्हेस्ट इन टू इक्विटी? नो. तर मगाशी आपण 2-3 स्लाइड्स बघितल्या, त्याच्यामध्ये आपण इन्फ्लेशन ही बघितलं, कौस्तुभने आपल्याला RBI आणि याच्या इन्फ्लेशन बद्दलही सांगितलं काही. तर ह्या ज्या गोष्टी मॅक्रो आहेत त्या आपल्या इन्व्हेस्टर्सच्या हातात नसतात आणि आपण त्याच्याबद्दल भरपूर चिंता करत राहतो. जेव्हा आपण पोर्टफोलिओ बनवतो ना, आपण ते याच्यावर विचार करूया ऍज अ इन्व्हेस्टर की जे आपण कंट्रोल करू शकतो. आता आपण काय काय कंट्रोल करू शकतो? मी माझ्या फायनान्शियल पोर्टफोलिओचं रिस्क कंट्रोल करू शकतो, माझी कॉस्ट कंट्रोल करू शकतो. म्हणजे एखादी इन्व्हेस्टमेंट जर मी घेतली, एखाद्या कंपनीला मी 100 रुपये गुंतवायला दिले, तर ती कंपनी मला 100 रुपयातनं माझी किती गुंतवते? ती मे बी एक कंपनी आहे जी 100 रुपये तुमच्याकडनं घेत असेल आणि 99 रुपये गुंतवत असेल. एक कंपनी तुमच्याकडनं 100 रुपये घेत असेल पण त्याच्यातनं फक्त 90 रुपये गुंतवत असेल. तुमचे 10% रिटर्न तर तिकडेच कमी झाले. माझ्या इन्व्हेस्टमेंटला मी किती टाइम देतो तो पण माझ्या कंट्रोलमध्ये आहे. कॉस्ट माझ्या कंट्रोलमध्ये आहे. रिस्क जी आहे ती आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आणि आपलं जे बिहेवियर आहे ते आपण कंट्रोल करू शकतो. पण मार्केट उद्या काय रिटर्न देईल? रशिया युक्रेनच्या वॉर मध्ये आपण काही करू शकतो का? ऍज अ इन्व्हेस्टर वी कांट डू एनिथिंग. हे ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीये. इन्फ्लेशन वाढणं, इन्फ्लेशन कमी होणं, ऑइल प्राइसेस वर जाणं, खाली जाणं, जे मार्केटवर इफेक्ट होतं आणि ज्याच्या तुमच्या पोर्टफोलिओवर इफेक्ट होतात, ह्याच्यावर आपण काही करू शकतो का? ह्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. तर ऍज अ इन्व्हेस्टर आपण त्या कंट्रोल करूया ज्या आपण कंट्रोल करू शकतो. तर हे जे कंट्रोल करताना आपण ह्या गोष्टी कंट्रोल, आपण मग ऍसेट अलोकेशन बघितलं, ज्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो, आपण रिस्क कशी कमी करू शकतो, आपण लॉंग टर्म साठी जेव्हा इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो तेव्हा आपण काय विनियोग करू शकतो, आपण म्युच्युअल फंडांमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. त्याच्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा म्युच्युअल फंड हे वेगवेगळ्या इन्व्हेस्टर्सना अमाऊंट परत घेते. ती इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीज आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते, त्यातनं प्रॉफिट जनरेट करते आणि ती इन्व्हेस्टर्सना परत देते. दिस इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड प्रोफेशनली मॅनेज असतात, तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन देतात, रिटर्न पोटेन्शियल आहे, कॉस्ट फार कमी असते. म्युच्युअल फंड हे फार ट्रान्सपरंटली असतात, फ्लेक्झिबल असतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर स्कीम्स चॉईस येऊ शकते. तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, इक्विटीज मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, लार्ज कॅप स्मॉल कॅप कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. म्युच्युअल फंड भारतात हे फार वेल रेग्युलेटेड आहेत आणि हे तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स मिळू शकतात. फक्त एक शॉर्ट मध्ये तुम्हाला एक हे देतो की समजा आपल्याकडे 2000 रुपये आहेत जे आपल्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवायचे आपल्याला, पण मला ते शेअर मार्केटमध्ये 2000 रुपये गुंतवले तर मला काय होईल? आज मी HDFCचा शेअर घ्यायला गेलो, जस्ट डू नॉट टेक ऑन वर्बॅटिंग द शेअर व्हॅल्यू, एक्झाम्पल साठी आहे. तर मी एक HDFCचा शेअर घेऊ शकतो 0.8%, एक इन्फोसिसचा शेअर मी साधारण 2 शेअर घेऊ शकतो, टाटा मोटर्सचे 1-2 शेअर घेऊ शकतो 2000 रुपये, किंवा मी SBIचे 8-9 शेअर घेऊ शकतो. पण मी जेव्हा 2000 रुपये म्युच्युअल फंडाला देतो, त्या 2000 रुपयामध्ये सगळ्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे, भरपूर इन्व्हेस्टर्स आहेत, त्यामुळे मला हे सगळे बास्केट ऑफ प्रोडक्ट किंवा ह्या सगळ्या कंपनीज मला माझ्या 2000 रुपीज मध्ये मिळू शकतात. हा मेन बेनिफिट आहे आपल्याला इक्विटीज मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा आणि म्युच्युअल फंडांमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा. लमसम मध्ये करू शकतो आपण, SIP मध्ये करू शकतो किंवा आपण स्विच करू शकतो. सिंपल हे चित्र आम्ही बहुतेक लोकांना दाखवतो. SIP आपण जेव्हा म्हणतो किंवा आपल्याला जरुरी नाही की आपला पोर्टफोलिओ आपल्याला एकत्र काही अमाऊंट मिळेल आणि आपण ती इन्व्हेस्ट करू आणि ती वाढेल. आपण थोडी अमाऊंट करून सुद्धा आपला पोर्टफोलिओ जमा करू शकतो. एक सिंपल एक्झाम्पल घ्या, एखाद्या आपण जर
₹1000 आपण प्रत्येक महिन्यालाच गुंतवत होतो आणि त्यांनी साधारण 10% जो तिसरा रो आहे पहिल्या ह्याच्या त्यामुळे आणि 25 वर्ष जर मी गुंतवलं असं तर आय वुड हॅव गॉट ॲटलीस्ट 13 लाख रुपीज. जर आपण हे ₹1000 एखाद्या यंगस्टरने 22व्या 23व्या वर्षी गुंतवायला चालू केले असते 35व्या वर्षी त्याला 13 लाख 14 लाख मिळाले असते. त्या 13-14 लाखाने तो त्याचं होम लोन मध्ये एक सबस्टॅन्शियल अमाऊंट कमी करू शकतो. आपल्या इन्व्हेस्टर्सचा प्रॉब्लेम आहे की आपण वेट करतो की आपले इन्कम वाढेल आणि तेव्हा मी माझं डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट चालू करतो. ज्या तारखेला आपली पहिली एम्प्लॉयमेंट होते वी कॅन स्टार्ट विथ अवर इन्व्हेस्टमेंट. त्याच्यासाठी काही फरक नाही की तुम्ही ₹500 करा, 1000 करा, 5000 करा, 10000 करा. इट इज इम्पॉर्टंट की आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये एक डिसिप्लिन बिल्ड करू शकतो. दॅट डिसिप्लिन विल गो लॉंग वे. आणि SIP जेव्हा तुम्ही करता जेव्हा पर मंथ आपल्याला एक हॅबिट होते इन्व्हेस्टमेंट, डिसिप्लिन येतं. छोट्या अमाऊंटने तुम्ही करू शकता, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग घेऊ शकता आणि कॉस्ट ऑफ एव्हरेजिंग म्हणजे जेव्हा युनिट्स किंवा व्हॅल्यू कमी असेल ते तुमच्या जास्ती मिळतील. मी तुम्हाला पुढे जरा शॉर्ट मध्येच आय विल टेक इट आहे. हे एक मार्केटचा आम्ही एक सिनॅरिओ बनवलेला ह्याला बुल रन म्हणतो आणि बिअर फेज म्हणतो. हे बहुतेक इन्व्हेस्टर्सना आम्ही दाखवतो. रेड साईन आम्ही इथे ठेवले की जेव्हा मार्केट वरती जात असतं तेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि तिकडनं जेव्हा मार्केट खाली जात तेव्हा आपली इन्व्हेस्टमेंट खाली जाते. आयडियली ऍज अ इन्व्हेस्टर आपण जेव्हा बिअर फेज मध्ये जेव्हा मार्केट्स खाली असतात जेव्हा पॅनिक असतं तेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला. इट इज अ सिम्पल थिंग. बाय अ गुड थिंग वेन इट इज ॲट अ लोअर कॉस्ट और इट इज अवेलेबल ॲट अ सेल. आपण एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट करतो. आपण बुल रन मध्ये म्हणजे जेव्हा मार्केट एकदम टॉपला असतं तेव्हा हे करतो. आपल्याला जर ह्याच्यामध्ये नॉलेज नसेल की आपण हे टॉपला आहे की कमी आहे तर बेस्ट वे दॅट यू गो अँड डू इज युअर SIP कराल तर तुम्हाला ही इट विल टेक केअर. आता म्युच्युअल फंडांमध्ये आपण का इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? कारण जनरली इंडियन म्युच्युअल फंड मध्ये आपण का करायला पाहिजे? कारण म्युच्युअल फंड्स हे आपल्या इंडियन कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतं आणि एक डॉमेस्टिक कन्झम्पशनवर डिपेंडेंट. इंडियाचं पॉप्युलेशनच एवढे की आपल्याला एखादी गोष्ट जास्ती बाहेर एक्सपोर्ट करायची गरज नाहीये. हा एक आम्ही चार्ट बनवलाय जानेवारी 80 पासून ते जानेवारी 14 पासून वेगवेगळे गव्हर्नमेंट येऊन गेले. काँग्रेस गव्हर्नमेंट आले, देयर वॉज अ सिंगल पार्टी गव्हर्नमेंट, द प्राईम मिनिस्टर वॉज शॉट डाऊन, वी हॅड अ मोदी गव्हर्नमेंट इन जून 14. ह्याच्यामध्ये आपली वॉर होऊन गेली, 2008चं क्रायसिस होऊन गेलं, COVID-19 होऊन गेलं. पण ह्याच्यामध्ये तुम्ही इंडियन ऍव्हरेज बघा जी ऑरेंज लाईन आहे. इंडिया हॅज ऑलवेज ग्रोन बाय 6.1%, विच इज अ हेल्थी ग्रोथ. कितीही बाहेर नॉईज असेल किंवा काही सिनेरियोज असेल, लॉंग टर्म मध्ये ऍज अ कंट्री वी हॅव ग्रोन व्हेरी गुड. आणि ह्या ज्या कंपनीज ज्या इक्विटीज मध्ये आपण इन्व्हेस्ट करतो त्या काय व्हॅक्युम मध्ये ऑपरेट नाहीत करत. ह्याच गोष्टींमुळे ह्यांचा इफेक्ट होतो. त्या कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे, त्या सेक्टरमध्ये कंपनी आहेत त्याचा इम्पॅक्ट काय, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज जे होतात त्याच्यावर इम्पॅक्ट काय, जे पॉलिटिक्समध्ये काही घडामोडी होतात त्या कंपनीजवर काय इफेक्ट होतं आणि याचा सोसायटी काय. या कंपनीज ज्या असतात ह्या सगळ्या इकोसिस्टम मध्ये काम करतात. मी तुम्हाला हा चार्ट याच्यासाठीच दाखवला. इट इज अ व्हेरी गुड थिंग दॅट इंडिया ग्रोज बाय 6. इंडिया म्हणजे बाय डिफॉल्ट इंडियन कंपनीज आर गोइंग टू ग्रो बाय 6.1%. पण जेव्हा इन्व्हेस्टमेंट आपण लॉंग टर्म साठी करतो, सॉरी मी तुमचा थोडा जास्ती वेळ घेतोय, पण जेव्हा इन्व्हेस्टिंग इक्विटीज मध्ये करतो तेव्हा आपण जसं मगाशी कौस्तुभ वी थिंक अ लॉट ऑफ इन प्लॅन. पण जे इक्विटीज मध्ये इन्व्हेस्ट करू किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू तर त्यासाठी मेन गोष्टी असतील आपल्या पोर्टफोलिओवर इफेक्ट होणारा लॉंग टर्म मध्ये काय असणार आहे. तर बजेट्स आपल्याला अप्रूव्ह करतील का नाही, बजेट आपल्याला फार लो इम्पॅक्ट देतं. फक्त लॉंग टर्म पॉलिसीज ज्या आहेत त्या मॅटर करतात. इंडिया पाकिस्तान हॅज अ प्रॉब्लेम त्याच्यामध्ये इंडिया, पण हा एक दोन्ही कंट्रीजसाठी वेस्ट ऑफ टाइम. त्याच्या आपल्या आणि त्यांच्या इकॉनॉमीजवर काही फरक नाही पडतो. लोकल पॉलिटिक्स हा सगळ्याच कंट्रीमध्ये आणि हा एक ग्लोबल प्रॉब्लेम आहे. मॉन्सून हा आपल्याला सर्वात जास्त इफेक्ट करू शकतो ह्या वर्षामध्ये. एखाद्या वर्षी जर मॉन्सून नाही आला आणि इंडियाचं वॉटर टेबल बिघडलं तर देर कॅन बी अ सर्वात इफ यू गो ऑन द लास्ट लाईन, सर्वात मोठा प्रॉब्लेम जो इंडियन कंपनीज पुढे जाऊन बघतात किंवा ऍज अ कंट्री व्हॉट वी सी इज यंग पॉप्युलेशन. आज प्रत्येक जण एज्युकेशन घेऊन वर येतं. अ मेड इन युअर हाऊस, तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती घरकाम करत असेल तर त्याची मुलं तुमच्याकडे घरकाम नाही करणार. दे विल एज्युकेट, ही विल मेक शुअर दॅट ते त्याला एज्युकेशन देतील आणि एज्युकेशन त्याला पुढे. पण हे जे यंग पॉप्युलेशन आहे त्यांना पुढे जाऊन नोकरी, धंदा आणि व्यवसाय मिळायला पाहिजे. जर तो प्रॉब्लेम ऍड्रेस नाही झाला तो देन वी आर इन अ सिच्युएशन लाईक इंडियन. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या मार्केट्सवर इफेक्ट करतात. हा एक आम्ही चार्ट होता जुना आम्ही दाखवत होता, हा आपण कॉन्फिडन्ससाठी आम्ही ह्याच्यासाठी दाखवतो. एक आम्ही 1500 इट्स इयर फ्रॉम 1500 इंडिया कॉन्ट्रीब्युटेड अराउंड 20-25% ऑफ द GDP ऑफ द होल वर्ल्ड.
आणि आपण 2050 पर्यंत आपण साधारण आपण एस्टिमेट करतोय की इट विल गो बॅक टू 14%. या सगळ्या गोष्टींचं हे आहे की म्युच्युअल फंड जे इंडियन आहे कंपनीज ते इंडियन कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि ह्याच्यासाठी हे जे मॅक्रोज मी तुम्हाला दाखवले, इंडियाची जीडीपी ग्रोथ आणि जे बाकी फॅक्टर्स आहेत, त्या ओव्हरऑल बास्केटला या ग्रो करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये त्यासाठी इंडियन म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. आपली जीडीपी साधारण 6% वाढते, इन्फ्लेशन साधारण 6-6.5% वाढते. दोन्ही मिळून तो बास्केटच ओव्हरऑल तुमचा 12% वाढणार आहे. त्यात तुमच्या फंड मॅनेजर्सनी म्युच्युअल फंड जर काम केलं आणि तुम्हाला 2 ते 3% तुम्हाला हे दिलं, तर यू ऑन एन ऍव्हरेज तुमच्या इन्व्हेस्टमेंट इन अ लॉंगर टाइम यू शुड एक्सपेक्ट अराउंड 15%. बहुतेक वेळा हा प्रश्न येतो की माझ्या म्युच्युअल फंड मधनं, माझ्या इक्विटीज मधनं मला किती येणाऱ्या 10 वर्षामध्ये रिटर्न एक्सपेक्टेड आहे. हे एक जनरल लॉजिक आहे ज्याच्याप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट हे करू शकतो. तर मी ह्याच्यामध्ये माझं मी प्रेझेंटेशन थोडं कडनं आपण प्रश्न उत्तर आपण नक्की घेऊया. मगाशी मी तुम्हाला इन्फ्लेशन बद्दल बोललो मगाशी फर्स्ट स्लाइड मध्ये. सर्वात एक गोष्ट फक्त मी तुम्हाला सांगतो की इन्फ्लेशन नुसतं आपल्याला एफेक्ट नाही करत आहे आजच्या तारखेला किंवा आपल्या फायनान्शियल पोर्टफोलिओजला. आपल्या पोर्टफोलिओला आपली कॉस्ट ऑफ लिव्हिंग ही एफेक्ट करते आहे. आपल्याला कॉस्ट ऑफ लिव्हिंग ही एफेक्ट करते आहे. हे जे टोटल स्पेंडिंग आजच्या तारखेला जे 10.1 आहे, कारण आपल्या नीड्स सुद्धा तशा वाढलेल्या आहेत. आपली लाईफस्टाईल पुढे चेंज होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला प्लॅन करणं फार जरुरी आहे. जे म्युच्युअल फंड्स मधून आपण लॉंग टर्म मध्ये प्लॅन करू शकतो. पूर्वी आपल्या घरामध्ये एक फोन होता, आज आपल्या घरामध्ये 5 मोबाईल आहेत. आपण लोक दुकानात जाऊन शॉपिंग करत होते, आज लोक रात्री 12 वाजता 2 वाजता सुद्धा फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर शॉपिंग करतात, ज्याची आपल्याला काही गरजही नसते. आपल्या गरजा वाढलेल्या आहेत, आपली नीड्स वाढलेल्या आहेत. तर नुसतं इन्फ्लेशन आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला एक नाही करत आहे. आपल्या आपली जी कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे ते सुद्धा आपल्या इन्फ्लेशन आणि पोर्टफोलिओमध्ये जात आहे. तर ह्या सगळ्याचा विचार करता तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बघा तुम्ही, आणि देन यू कॅन प्लॅन ऍज पर युअर asset allocation. ह्याच्याबरोबर मी आय विल गिव्ह बॅक टू यू कॅन टेक इट. थँक्स. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली. सरांनी सांगितलं की लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करायला पाहिजे आणि गुंतवणुकीचा अमाऊंट जरी आता छोटी असली तरी चालेल, पण गुंतवणूक सुरू करणं खूप महत्वाची आहे सध्याच्या काळामध्ये. त्याशिवाय पोर्टफोलिओ कसा बांधला पाहिजे हे सरांनी सांगितलं, कारण की विविध उद्दिष्ट आपल्या आयुष्यामध्ये ठेवलेली असतात. म्हणजे घरापासून, गाडीपासून तर लग्न आहे किंवा इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आयुष्यात आपल्याला हव्या असतात. तर या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंड हा कसा एक उत्तम पर्याय आहे हेही आपल्याला सरांनी सांगितलं. आता आपण या शेवटच्या सत्राकडे आलोय, जिथे आपण वाचकांची आणि जे प्रेक्षक आहेत त्यांची काही प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. तर मी कौस्तुभ जोशी सर आणि भोसले सरांना विनंती करेल की आपण आता प्रश्नोत्तरांच्या सत्राकडे वळूया. रवींद्र म्हणून आहेत आपले वाचक, त्यांचा मेसेज आलाय की सध्याचं इंडियन इकॉनॉमीची जी सध्याची परिस्थिती आहे आणि त्याच्या श्रीलंकेमध्ये सारख्या देशामध्ये सुद्धा काही सध्या आर्थिक स्थिती त्यांची अराजकता तिथे आहे, तर एकूणच याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल? माझ्या मते श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेची आणि आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेची अशी तुलना काही करणं योग्य होणार नाही. कारण आत्ताच्या संदीप सरांच्या प्रेझेंटेशनच्या शेवटच्या 2-3 स्लाइड्स पैकी एक स्लाइड होती की इकॉनॉमी कशी काम करते आणि त्या कंपन्या कशा असतात, आणि त्यांनी छान शब्द वापरला की त्या काय व्हॅक्यूम मध्ये काम करत नाही. सो आपल्या सरकारची जी धोरणं आहेत किंवा जे एकंदरीत व्यवहारावरचं नियंत्रण आहे किंवा आपला डेट टू जीडीपी रेशो जो आहे, म्हणजे श्रीलंकेचं एकंदरीतच अर्थकारण किंवा बुडलेलं अर्थकारण हे काही आपल्या सध्याच्या विवेचनाचा विषय नाहीये. पण आपल्या देशाला तसा कुठलाही धोका संभवतो असं मला वाटत नाही. आणि इनफॅक्ट एखाद्या परकीय नकारात्मक बातमीमुळे समजा एखाद्या दिवशी दणकून बाजार आपटलाच, तर जो सावध गुंतवणूकदार असतो तो पटकन एक छोटीशी चांगली खरेदी करून टाकतो. माझ्या मते एक प्रश्न आला होता, म्हणजे गौरव तुझ्या परवानगी मी तो घेतो. एका व्यक्तीने विचारलं होतं की नेमके लमसम पैसे असतील तर आत्ताच इन्व्हेस्ट करावेत का? तर याचं उत्तर आहे की तुमच्याकडे जे काही लमसम पैसे आत्ता आहेत, लमसम म्हणजे एक रकमी एक 50,000, 1 लाख, 2 लाख, 4, 5 लाख जे काय असतील, त्याचे तुम्ही छोटे छोटे ट्रँचेस बनवा, छोटे छोटे असे हफ्ते करा, हफ्ते म्हणजे छोटे छोटे भाग करा. आणि ज्या वेळेला एखादा मोठा फॉल येतो मार्केटमध्ये,
त्यावेळेला तुम्ही ते पैसे तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये किंवा जर तुम्ही स्वतःच अभ्यास करून गुंतवणूक करत असाल, तर एखाद्या चांगल्या कोर पोर्टफोलिओसाठी निवडलेल्या शेअरमध्ये तुम्ही ते पैसे गुंतवू शकता. पण म्हणजे आज आता आपलं वेबिनार सुरू व्हायच्या आधी मी चेक केलं तर आज जरा सेन्सेक्स थोडा नरम दिसतोय. तर याचा अर्थ आजच मी माझ्याकडचे असलेले सगळे पैसे निफ्टी किंवा ETF किंवा असे गुंतवायचे का? आता असं होत नाही. आणि एक गोष्ट मला जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते, की एक कधी-कधी म्हणजे विशेषतः यंग लोकांचं हे मत असतं, की आमच्या आजी-आजोबांच्या वेळेला ना असले स्वस्त शेअर्स मिळायचे, की काय तुम्ही विचारूच नका. तर असं नसतं. मार्केट जन्माला आलेल्या प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी देतं. 2 गोष्टी लक्षात ठेवा, की जेव्हा केव्हा मार्केट अपॉर्च्युनिटी देतं, तेव्हा अरे, मी नेमके पैसे खर्च केले नाही तर आता मस्त शेअर घेतला असता किंवा आता छान फंडात इन्व्हेस्ट केले असते. अशासाठी तुम्ही थोडे पैसे नक्की बाजूला काढून ठेवू शकता. कारण मार्केट इथे आपल्या वेबिनारमध्ये उपस्थित असलेल्या कुणालाच सांगून पडत नाही किंवा वरही जात नाही. इनफॅक्ट असा प्रश्नच कुणी विचारणं योग्य नाहीये, की ते नेमकं वर किंवा खाली कधी जाईल. म्हणजे कुणाला माहिती असेल तर आम्हालाही मार्गदर्शन करावं, म्हणजे आम्हालाही जरा फायदा होईल थोडासा. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. हा थोडासा बेसिक आहे. शहापूर ठाण्याहून प्रश्न विचारला विवेक चव्हाण यांनी. म्युच्युअल फंड आणि इक्विटी यांचे प्रारंभिक ज्ञान जरी नसेल तर अशा व्यक्तीने गुंतवणुकीला कशी सुरुवात करावी, कुठून करावी? करू एखाद्या आपल्याला जसं इक्विटीमध्ये समजा आपल्याला ज्ञान नसेल, मे बी तो माझा ब्रेड अँड बटर नाही आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये, किंवा मी वेगवेगळ्या व्यवसायात असेल आणि मे बी मला इक्विटीमध्ये माझं तेवढं हे नाही पण मला इन्व्हेस्टमेंट करायचे, तर सर्वात बेस्ट ऑप्शन आहे की त्यांनी त्यांच्या एका SIP ने एका म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करावं. लमसम पण नाही म्हणत, लमसम म्हणजे एकत्रही नाही, आणि ती एका छोट्या अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट करावी. पण फक्त जेव्हा अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट किंवा छोट्या किंवा मोठ्या अमाऊंट इन्व्हेस्ट चालू केली, जो एक फंड हाऊस आहे त्याला तुम्ही सिलेक्ट करण्यामध्ये जेवढा वेळ घालवू शकता तेवढा करा. आम्ही त्याला एक छोटी हे पण देतो, सिलेक्टिंग अ फंड हाऊस इज लाईक सिलेक्टिंग युअर स्पाउस. जेवढे प्रश्न विचारायचे तेवढे विचारून घ्या तुम्ही. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी विचारा, त्या ह्याच्यावर पूर्णपणे तुम्ही खात्री झाली की हा माझा म्युच्युअल फंड आहे ज्याच्यामध्ये मी माझी इन्व्हेस्टमेंट करू शकतो, आणि एकदा इन्व्हेस्टमेंट केली की मग त्याच्यावर ट्रस्ट ठेवा तुम्ही. मग तुम्ही एव्हरी डे एव्हरी नाईट जाऊन बघू ना की माझी NAV वाढली की नाही त्याच्यामध्ये. पण जे काय तुम्हाला त्याच्याबद्दल स्टडी करायचं आहे, पण तो नक्की त्याच्यावर भरपूर प्रश्न विचारा, कंपन्यांना क्वेश्चन्स विचारा, आणि एका छोट्या माध्यमातून SIP मधनं ती इन्व्हेस्टमेंट चालू करा. जेव्हा तुम्ही SIP वगैरे सुरू करता तेव्हा तुम्ही ते मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता, मग तुमचं त्याच्यामध्ये एक डिसिप्लिन थोडंफार तयार व्हायला लागतं. तुम्हाला NAV काय आहे समजेल, मार्केटचा पोर्टफोलिओ काय आहे ते समजेल, तुमची फॅक्टशीट तुमच्याकडे येईल, आणि त्याच्यातनं तुम्ही स्टार्ट करू शकता. एज प्रमाणे करा. साधारण तुम्ही जर यंग असाल तर तुम्ही जास्तीत जास्त इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तुमचं एज जर रिटायरमेंट नाही येत असेल तर तुम्ही फिक्स डिपॉझिट्स किंवा एका फिक्स इन्स्ट्रुमेंटकडे तुम्ही वळण्याचा ट्राय करा. पण जर तुम्ही नवीन आहात तर तुम्ही साधारण इक्विटीज मध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करू नका. हा, ज्याला आपण एक प्ले मनी म्हणून म्हणतो, म्हणजे आपण ट्रायंगल जर केला ज्याच्यातला माझा प्ले मनी थोडाफार माझा 5 to 10% माझा जे आहे तो प्ले मनी मध्ये असेल, तो तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पण तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यासाठी तुम्ही लॉंग टर्म साठी किंवा कुठल्या गोलसाठी यायचं तर तुम्ही एका SIPच्या माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा सुरू. आणि ते ऍसेट अलोकेशन जसं आपण दाखवलं त्याच्यामध्ये करू. एक सिंपल ऍसेट अलोकेशन जरी सांगितलं, 80 रुपीज तुम्ही इक्विटीमध्ये ठेवा आणि 20 रुपये तुम्ही साधारण एखाद्या गोल्डमध्ये ठेवा. जसं मग अशी कौस्तुभ बोलले, तुम्ही गोल्ड तुम्ही ETF मधनं बाय करू शकता, गोल्ड सेव्हिंग्स म्युच्युअल फंडच्या गोल्ड सेव्हिंग्स फंड मधनंही बाय करू शकता, आणि इमोशनल व्हॅल्यू आणि नोशनल व्हॅल्यू तुम्ही तिथे सेपरेट करू शकता. तर साधारण ह्या ऍसेट अलोकेशन पण तुम्ही एक नवीन इन्व्हेस्टर स्टार्ट करू शकतो. 100 रुपये असतील तर 80 रुपये तुम्ही इक्विटीमध्ये एका म्युच्युअल फंड मध्ये आणि 20 रुपीज हे जे 80 रुपीज जे तुम्ही करता ते 3 ते 4 म्युच्युअल फंड्स मध्ये करा डिस्ट्रीब्यूट. कारण प्रत्येक म्युच्युअल फंडाची स्टाईल वेगळी असते इन्व्हेस्टमेंटची, आणि ती स्टाईल प्रत्येक मार्केटमध्ये चालेल असंच नाही. ती कधी आज चालेल, मे बी ती वेगळ्या ह्याच्यामध्ये ती नाही चालेल, ती 3-4 वर्ष नाही चालेल, परत ती पिकअप होईल. पण हे जे ऍव्हरेज आउट करण्यासाठी 3 ते 4 म्युच्युअल फंड्स वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये करा, आणि ती अंडरस्टँड करा, आणि ती एवढी अंडरस्टँड करा की तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ उद्या काय देणार हे तुम्ही स्वतः माहीत करू शकले पाहिजे टिल अ सर्टन एक्सटेंट. मग ते तुम्हाला तुमच्या ह्याच्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स होईल. बट द बेस्ट वे टू स्टार्ट विथ अ सिम्पल स्मॉल SIP, आणि एका लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट मध्ये डिसिप्लिन हा फार
इम्पॉर्टंट आहे. आणि भरपूर प्रश्न विचारा तुमच्या फंड हाऊसला. इट इज युअर मनी आणि इट इज युअर राईट टू आस्क द फंड हाऊस की तुम्ही माझे 50 रुपये असो का 100 रुपये असो काही असो ते तुम्ही कुठे गुंतवता, कसे गुंतवता, किती ट्रान्सपरंट आहे. इट इज अ राईट अँड इट्स अन ऑब्लिगेशन ऑफ अ म्युच्युअल फंड टू आन्सर दिस क्वेश्चन. वैशाली जोशी म्हणून मॅडम आहेत, त्यांनी विचारलंय की म्युच्युअल फंडामध्ये एक रकमी गुंतवणूक की SIP करावी की गोल्ड आणि बँक FD असे विविध पर्याय त्यांनी विचारले. तर याबद्दल काय सांगाल? म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही स्टार्ट करा SIP नेच तुम्ही स्टार्ट करा. तुम्ही बेटर आहे ऑप्शन की तुम्ही SIP ने स्टार्ट करा. त्याच्यामध्ये गोल्डचा आम्ही रेशिओ सांगतो. तुम्ही तुमच्याकडे जे फिजिकल गोल्ड आहे जे ट्रेडिशनली हे आहे ते तुम्ही एका यू कॅन कीप इट सेपरेट. आम्ही गोल्डला फार महत्व देतो. गोल्ड हे नुसतं तुमची इन्व्हेस्टमेंट नाही, गोल्ड हे तुमचं इन्शुरन्सही आहे. जेव्हा इक्विटी मार्केट खाली पडतात तेव्हा गोल्ड वरती जातं. असंच नाही की आपल्या एन्शियंट किंवा आपल्या फोर फादर्स मध्ये गोल्डला गोल्डचं एवढं इम्पॉर्टन्स आहे. ट्रेडिशनली यू मस्ट हॅव सीन ओल्ड पीपल आपल्या फॅमिलीमध्ये थोडं गोल्ड जमवण्याची आणि ती ग्रो हे करण्याची पद्धत आहे किंवा देयर इज अ डिसिप्लिन इन दॅट. गोल्ड हे ऑल अक्रॉस ऑल सायकल्स गोल्ड विल सस्टेन. तर तुम्ही एक साधारण 80 रुपये तुम्ही 80% तुम्ही तुमच्या इक्विटीज मध्ये 20% साधारण तुम्ही तुमच्या गोल्डमध्ये. पण जर तुम्हाला एकत्र इन्व्हेस्ट करायची असतील तर तुम्ही ती अमाऊंट घ्या एका लिक्विड फंड मध्ये टाका आणि त्या फंडला सांगा की तुम्ही प्रत्येक महिन्याला त्यातनं 10% 20% जे काय तुम्हाला ते तुम्ही इक्विटी मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करण्याचे हे करा. जर तुम्हाला लमसम करायची असेल तर जसं मगाशी जोशी साहेब म्हणाले जेव्हा मार्केट्स खाली येतात काही किंवा मार्केट्स खाली होतात तेव्हा त्यातली तुम्ही थोडी लमसम मध्ये त्या टाइमला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पुढचा प्रश्न स्वप्नील कडून आलाय. लोकसत्ता अर्थसल्लाचं कदाचित आपण जे आर्थिक साक्षरतेचं पाऊल उचललंय ते कदाचित त्याचं फळ इथे आपल्याला दिसतंय की तरुण लोक आपल्याला प्रश्न विचारतात, मुलं विचारतात, जे स्टुडंट आहेत. तर त्यांनी प्रश्न विचारले की इन्व्हेस्टमेंटचे काय प्लॅन असावेत तरुणांचे. मला वाटतं कौस्तुभ सरांनी पण याचं उत्तर द्यावं. मला हा प्रश्न खूप आशादायक आणि मला थोडं अभिमानास्पद वाटतं की या विद्यार्थ्यांनी असा प्रश्न विचारलाय की विद्यार्थी दशेतच गुंतवणुकीची काही सुरुवात होऊ शकते का. आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी आजकाल थोडे जागरूक झालेत की ते सुट्टीमध्ये इंटर्नशिप्स करतात किंवा काही पार्ट टाइम जॉब्स करणारे असतात आणि मग त्यांना कुठेतरी असं जाणवतं की आपले बरेचसे पैसे खर्च होत आहेत. म्हणजे माझ्याकडे जे गुंतवणुकीचे पर्याय विचारायला जी मुलं येतात म्हणजे विद्यार्थी येतात त्याच्यामधले बऱ्याचशा लोकांचा अनुभव असतो. मी विचारतो की तुला अचानक का वाटलं रे बाबा गुंतवणूक करावी. म्हणजे मी असं सरळ विचारतो. तर मला बऱ्याचदा उत्तरं मिळतात की अहो ते खर्च खूप वाढायला लागले. हे आम्हाला जाणवतंय म्हणून आम्ही गुंतवणूक करतोय. म्हणजे गुंतवणूक सुरू केली की त्यानिमित्ताने थोडे तरी पैसे बाजूला पडतील. माझ्या मते असा अर्थविचार डोक्यात येणं ही पैसे कमवण्याची पहिली पायरी आहे. माझ्या मते संदीप सर माझ्याशी ऍग्री होते. त्याच्यामुळे तरुण लोकांनी आधी गुंतवणूक करायला सुरुवात करताना आपली दर महिन्याला किती रक्कम गुंतवली जाऊ शकते याचा एक थोडा विचार करून मग त्या गुंतवणुकीचा प्लॅन आखायला हरकत नाही. नाही तर बऱ्याचदा काय होतं आरंभशूरता येते की एक जॉब सुरू झालेला असतो, 1-2 महिने होतात, गुंतवणूक SIP सुरू होते आणि काही महिन्यानंतर ती SIP बंद होते किंवा ती 1 वर्षानंतर SIP रिन्यूज केली जात नाही. तर असं करणं हे योग्य नाही. छोटी सुरुवात करा, पण ती सुरुवात कायमस्वरूपी पुरेल एवढी करा, असं माझं म्हणणं आहे. आणि खरंच अशा कार्यक्रमातनं हे मी खरंच आज आम्ही बघतोय की यंग इन्व्हेस्टर्स जे आहेत ना ते खरंच पुढे येत आहेत, प्रश्न विचारतायत. थँक्स टू लोकसत्ता तुम्ही आज आणि तुम्ही जे लोकांना गाईड करता त्याच्यामुळे यंग इन्व्हेस्टर. आणि आज इनफॅक्ट आपण मार्केट्समध्ये आपण 2 टर्म्स आहेत साधारण त्याला म्हणतो आपण FIIs आणि DIIs. एक टेक्निकल टर्म असेल जरा, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डायरेक्ट इन्व्हेस्टर. हे जे डोमेस्टिक इन्व्हेस्टर म्हणजे इंडियन इन्व्हेस्टर्स. एक टाइम होता की आपल्या इंडियामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सची इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये भरपूर असायची. आज तीच इन्व्हेस्टमेंट एवढी आज DII कडनं म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स कडनं आणि हे यंग इन्व्हेस्टर्स आहेत. आणि ही एक खरंच फार चांगली गोष्ट आहे ऍज अ हे. उद्या जर मला कोणी एखादं चॉईस विचारलं किंवा तुम्हाला एखादं शिक्षण खात्याने जर विचारलं की तुम्हाला आपल्या शिक्षणामध्ये एक कुठली गोष्ट ऍड करता येईल, कुठली गोष्ट जर मला चॉईस मिळाली तर इफ आय एम लकी सो
तर आम्ही सांगेन की शाळेमध्ये तुम्ही एक फायनान्शियल प्लॅनिंगचाही सब्जेक्ट तुम्ही 6वी-7वी पासून तुम्ही चालू करा, तो कॉलेजच्या एंड पर्यंत नाही. आपण जन्मभर आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकतो आणि आपण लाईफ आपलं इन्कम जनरेट करण्यामध्ये जातो, पण तो इन्कम आपण कसा वापरायचा, कसा सेव्ह करायचा ह्याच्याबद्दलचं एज्युकेशन अजूनही फार फार कमी आहे. आणि ते आपण एका लेट आयुष्याच्या जेव्हा आपण आपली जेव्हा इन्व्हेस्टमेंट म्हणजे जेव्हा आपले इन्कम चालू होतं तेव्हा आपण विचार करायला सुरुवात करतो. जर आपल्या पुढच्या पिढीला आपण आधीच शिकवलं की तुम्ही येणाऱ्या वर्षांमध्ये तुमचं जे इन्कम असेल ते तुम्ही कसं हँडल करा आणि कसं करा, इट विल बी व्हेरी 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 बेनिफिशियल. उद्या तर मला कधी असे रिक्वेस्ट मिळाली की तुम्ही कुठला तुम्ही सजेस्ट करू, आय विल डेफिनेटली सजेस्ट दिस वन थिंग. पुढचा प्रश्न आपण घेऊया. जगदीश प्रश्न विचारतात आपल्याला, गुंतवणुकीचे प्रमाण कसे असावे आणि वयानुसार ते बदलावे का? माझ्या मते जगदीश यांचा प्रश्न आपण वेगळ्या माध्यमातून त्याच्यावर आपण सोल्युशन देऊ. गुंतवणुकीचं आणि वयाचं हे गणित काय आहे? ते फक्त वय आणि गुंतवणूक असं गणित नसतं. हे गुंतवणूक, वय आणि जोखीम म्हणजे रिस्क अशा तिघांचं कॉम्बिनेशन असतं. मी आता समजा माझ्या शेजारी गौरव बसलाय आणि त्यांनी असं मला म्हटलं की आता पुढच्या महिन्यापासून इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करावी. आणि समजा असा त्याला सल्ला दिला आपण की आपण गुंतवणूक करूया आणि त्याच्यापैकी तुझे बरेचसे पैसे आपण बँक फिक्स डिपॉझिट्स मध्ये गुंतवू. तर असं होत नाही. तर एक सर्वसाधारण नियम असतो, हा कुठल्याही पुस्तकामध्ये, कुठल्या मॅन्युअल मध्ये वगैरे असा काही लिहिलेला नियम नाहीये. फक्त ज्याला आम्ही 100 वजा वय असं म्हणतो. म्हणजे समजा आता एखाद्या व्यक्तीचं वय 40 वर्ष आहे, तर 100तून 40 गेले की 60 राहतात. तर तेवढे पैसे 40 आणि 60 या प्रमाणात त्याने फिक्स आणि थोडं रिस्क असं मॅनेज करावं. म्हणजे अजून सोपं करायचं झालं तर जसजसे तुम्ही 50कडे आणि 60कडे झुकत जाल, तसतसे तुमच्या इक्विटी इन्व्हेस्टमेंट कमी होऊन तुमचे डेट इन्व्हेस्टमेंट वाढायला पाहिजे. म्हणजे आता एखादा 25शीतला उमदा तरुण आहे आणि त्याने त्याचे सगळे पैसे एफडी मध्येच ठेवायला सुरुवात केली आणि त्याचे पैसे नेमके त्याला गरज आहे तेव्हा 8-9% वर वाढणारच नाहीये. पण हेच जर का एखाद्या 58व्या वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि 2 वर्षांनी रिटायरमेंट आहे आणि एका माणसाने ठरवलं की मला माझे पैसे इन्व्हेस्ट करायचे, तर त्याने सगळेचे सगळे पैसे एफडीच्या ऐवजी म्युच्युअल फंडामध्ये किंवा शेअर्समध्ये गुंतवले आणि नेमकं त्या पुढच्या वर्षी मार्केट काही व्यवस्थित परफॉर्म करत नसेल, तर माझ्या मते त्याची असेट अलोकेशन चुकलेली आहे. सो तुमचं रिस्क फॅक्टर हे जर कमी असेल, तुम्ही कमी रिस्क घेऊ शकत असाल, तर तुम्ही हायब्रिड फंडांकडे वळा. हायब्रिड या शब्दाचा अर्थ इक्विटी आणि डेट या दोघांचं कॉम्बिनेशन. त्यात पण 2 असतात, एक कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड आणि एक अग्रेसिव्ह हायब्रिड. अग्रेसिव्ह हायब्रिड म्हणजे साधारणपणे 60 ते 65% पैसे तुमचे शेअर्समध्ये जातात आणि उरलेले तुमचे डेट फंडात जातात. आणि दुसरं असतं ते कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे उलटं, तुमचे हार्डली 20% पैसे इक्विटीत असतात आणि बाकीचे डेटमध्ये असतात. त्यामुळे जसजसं तुमचं वय वाढत जाईल, तसतसा तुमचा इक्विटी कॉम्पोनंट कमी होत जावा. प्रोव्हाइडेड दॅट आणखी एक त्याच्यात मुद्दा, जर तुम्हाला म्हणजे हे अगदी पर्सन टू पर्सन म्हणजे आलेल्या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी हे कोष्टक बदलतं. त्याच्यामुळे मी काय किंवा संदीप सर काय आम्ही असं काही मॅथ्स मध्ये जसे फॉर्म्युले असतात तसा फॉर्म्युला नाही देऊ शकत. म्हणजे एखाद्याच्या घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज या कितव्या वर्षानंतर संपतील ह्याचं आपण काही गणित आता मांडू शकत नाही, रादर कुणीच मांडू शकत नाही. पण जसजशा आपल्या जबाबदाऱ्या कमी होतात, जोखमी कमी होतात, म्हणजे आपल्याला चल थोडे पैसे आहेत ना, 2 वर्षानंतर नाही, मार्केटची काही परिस्थिती चांगली नाही, मी 5 वर्ष थांबू शकतो. लगेच 2 वरून 5 वर्ष केलं की फंडाचा चॉईस बदलतो. एखाद्या माणसाने सांगितलं मला 1 वर्षात नक्की पैसे लागणार आहेत, तर त्याला आपण इक्विटी फंड सजेस्ट करणं हे फारसं योग्य नाही. त्याच्यामुळे तुमची जोखीम घ्यायची कपॅसिटी आणि किती वर्षापर्यंत तुम्ही पैसे ठेवता या दोघांवर तुमची स्कीम ठरवतात. आणि आणखी एक, मी अमुक एका फंडात पैसे गुंतवलेत या वाक्याला थोडं मॉडिफाय करू. कारण बऱ्याचदा लोक पहिल्यांदा जे गुंतवणूक करतात त्यांना म्युच्युअल फंड घराणं आणि म्युच्युअल फंड स्कीम ह्या 2 गोष्टीतला फरकही कळत नाही. म्हणजे मी अमुक फंडात पैसे गुंतवलेत, अरे म्हणजे तुझी स्कीम कुठली आहे, त्याच्यात ग्रोथ ऑप्शन आहे का डिव्हिडंड ऑप्शन आहे, नक्की काय आहे, किंवा SIP लावले ती महिन्याच्या कुठल्या दिवशी पैसे डेबिट पडतात. तर हे बेसिक सुद्धा तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि त्यासाठी जसं संदीप सरांनी मगाशी म्हटलं की तुमच्या ऍडवायझरला भरपूर प्रश्न विचारा, कारण तोच त्याच्यासाठी तिथे आहे.
श्रीधर कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारला, खूप छान प्रश्न आहे. साधारणतः मानसिकता अशी असते की गुंतवणुकीच्या परताव्यावर कर भरावा लागेल, त्यामुळे गुंतवणूक करण्याची कृती केली जात नाही. तर याबाबत स्पष्ट करावं. आणि याला जोडून आणखीन एक दुसरा प्रश्न मला याला जोडावासा वाटेल. तो म्हणजे असं असतं की नवीन पर्याय बऱ्याचदा गुंतवणुकीचे असतात जे अनुभवले जात नाही. म्हणजे कदाचित म्युच्युअल फंडामध्ये एका दिवसापासून तर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकतात, पण लोक अगदी ज्या काही गोष्टी कायदेशीर नाहीयेत, म्हणजे बिटकॉइन सारख्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करायला तयार असतात, पण म्युच्युअल फंडात करत नाही. तर याबद्दल काय सांगाल एकूणच? साधारण इन्व्हेस्टमेंट आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये टॅक्स जसं म्हटलं, म्हणजे कर जर म्हटलं तर दोन प्रकारे. एक तर आपण एक टॅक्स वाचवू शकतो, आणि एक आपण जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आपल्याला टॅक्स द्यावाही लागतो. जो लॉंग टर्म कॅपिटल गेन आपण ज्याला म्हणतो ते. म्हणजे साधारण इक्विटीज मध्ये तुम्ही जर आपण समजा 1 लाखापर्यंत आपल्याला एक्झम्पशन असतं जे काय आहे, पण त्याच्यावरती जे आहे त्याला मला 10% द्यावं लागतं त्याच्यामध्ये. पण ह्या गोष्टींमुळे ह्याच्यामुळे आपण त्या इन्व्हेस्टमेंट पासून दूर होणं हे डझंट मेक सेन्स लॉंग टर्म. कारण जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची लॉंग टर्म साठी करता किंवा 10 वर्षा किंवा 12 वर्षासाठी करता, तेव्हा तुम्ही तुमच्या ज्या इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्ही टॅक्स तुमचा मायनस करा, इक्विटीज मध्ये तुम्ही 99% तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही रिटेन करू शकता किंवा रिटर्न्स रिटेन करू शकता. एक. दुसरी गोष्ट, एखादी इन्व्हेस्टमेंट मला टॅक्स बेनिफिट देते म्हणून मी ती इन्व्हेस्टमेंट करावी, तर दॅट शुड नॉट ऑल्सो बी ऑप्शन. असावा टॅक्स तुम्हाला टॅक्स मध्ये बेनिफिट मिळते, इट इज व्हेरी गुड, पण तो एक बाय प्रोडक्ट आहे त्या इन्व्हेस्टमेंटचा. पण त्या टॅक्स बेनिफिट मिळते म्हणून मी माझ्या येणाऱ्या 10 वर्षासाठी त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट करणं, तर त्याच्यावर तुम्ही तुमचा फायनान्शियल प्लॅन तुम्ही उभारू नका किंवा त्याच्यावर तुम्ही हे करू. आज हे गव्हर्नमेंट आहे, उद्या दुसरं गव्हर्नमेंट आहे, ते टॅक्स त्यातलं रिबेट काढून घेईल त्याच्यात, आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्शियल पोर्टफोलिओ मध्ये मग तुम्हाला परत चेंज करावं लागेल. हा, जसं ELSS आहे, ELS मध्ये मी 10-15 वर्षासाठी जी इन्व्हेस्टमेंट करतोय ते फक्त ह्या ऑब्जेक्टिव्हने करतोय की मला टॅक्स मध्ये बेनिफिट मिळते, तर दॅट इज रॉंग. हा बेनिफिट जरूर घ्या, पण हा तर इन्व्हेस्टमेंटचा एक बाय प्रोडक्ट आहे जो तुम्हाला मिळायला पाहिजे. इट इज व्हेरी गुड टू हॅव. पण लॉंग टर्म जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतात तेव्हा तुम्ही ते टॅक्स मध्ये मला काही बेनिफिट मिळते नाही का, तुमचे ऑब्जेक्टिव्ह किंवा तुमचे गोल त्याप्रमाणे तुम्ही ते हे करा. तुमचं ऍसेट अलोकेशन करा, त्याप्रमाणे तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट करा, तुमच्या ऍडवायझर बरोबर प्लॅन करा, एक लॉंग टर्म तुम्ही तुमचा प्लॅन बनवा आणि ती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. टॅक्स ज्याच्यामध्ये येईल त्याचं तुम्हाला एक बेनिफिट मिळेल, आणि टॅक्स तुम्हाला जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट लागेल तर थोडा भरायलाही लागेल त्याच्यामध्ये. पण टॅक्सच्या आधारे तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही प्लॅन करू नये, अशी जनरल आमची हे आहे. कौस्तुभ सर, तुम्ही काय सांगाल याच्यावर? सरांनी एक मुद्दा सांगितला, त्यालाच फक्त मी ऍड करतोय की बिटकॉइनचा जसा तू उल्लेख केलास की ज्या गुंतवणुकीच्या साधनाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारत सरकार यांची कुठलीही अशी राजा मान्यता लाभलेली नाही, तिथे आपण गुंतवणूक करायला जायचंच कशाला, हा माझा पहिला मला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे मी त्या प्रेझेंटेशन मध्ये म्युच्युअल फंड, फिक्स्ड डिपॉझिट, PPF, EPF, न्यू पेन्शन स्कीम, NPS, गोल्ड ETF हे एवढं सगळं असताना हे सगळं सोडायचं की ज्याच्यामध्ये लोकांनी अनेक वर्ष गुंतवणूक करून त्याचे प्रॉपर रिटर्न्स आपल्याला दिसतात, त्याची अकाउंट स्टेटमेंट असतात, आपले पैसे कुठे गुंतवलेले आहेत हे आपल्याला कळायची सोय असते. हे सगळं सोडून एका आभासी गोष्टीवर आपण आपले पैसे का खर्च करावेत किंवा गुंतवावेत? आता ह्याची दुसरी बाजू की हे असं का होतं, ह्याचं कारण आपल्या समाजामध्ये पटकन मिळालेले पैसे ह्याला जी काही एक आकर्षक मूल्य व्यवस्था निर्माण झालेली आहे की एखाद्या माणसाला पटकन पैसे मिळाले याचा अर्थ त्याची स्ट्रॅटेजी योग्य आहे. वेअर ॲज इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट असते. जो धनवान किंवा धनाढ्य होतो तो अनेक वर्षानंतर धनाढ्य होतो. त्याच्यामुळे एखाद्या बाळाला बाळसं धरलेलं बाळ आणि सुजलेलं बाळ या दोघांमधला फरक समजून घ्यायला पाहिजे. आपल्या गुंतवणुकीला बाळसं धरणं अपेक्षित आहे. सूज आलेली असते ती कधी उतरते, पण बाळसं धरलेलं असतं ज्याला आपण गोमटे होणे असा शब्द वापरतो, तर तसा आपल्याला आपला पोर्टफोलिओ रिटायरमेंट पर्यंत गुटगुटीत करायचंय. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण शक्यतो अशा मार्गाला न लागणं हेच योग्य. एक छान प्रश्न मला गौरव दिसतोय. 25 वर्षाच्या नोकरी लागलेल्या मुलाने म्युच्युअल फंडची सुरुवात किती हजाराची करावी? म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाच्या पॅकेज वगैरे पण दिलंय. त्यांचा प्रश्न खूप छान आहे. इनफॅक्ट त्याला 2 पदर आहेत. एक म्हणजे त्या मुलाचं जे पॅकेज आहे त्या पॅकेज मधले त्याचे खर्च झाल्यानंतर किती पैसे उरतात याचा त्या मुलाने 6 महिने अभ्यास करावा.
आपण सगळे स्मार्ट युगात जगतो. आपण इकडे सगळेजण वेबिनार मध्ये आहोत. आपल्या अँड्रॉइड किंवा iOS जो काय आपण फोन वापरतो त्याच्यामध्ये एक्सपेन्स मॅनेजर अशी ऍप्स मिळतात, की जिथे तुम्ही रोजचे एक्सपेन्सेस रेकॉर्ड करू शकता आणि ज्याच्यातून तुम्हाला तुमच्या एक्सपेन्सेसचा एक तेच चार्ट बनवून देतात, की बाबा तुझे दर महिन्याचे खर्च होतात त्यातले एवढे टक्के पैसे एंटरटेनमेंट, एवढे टक्के पैसे फूड, एवढे ट्रॅव्हल, एवढे काय गिफ्ट, म्हणजे तुम्ही जे पैसे खर्च करता ते त्याचा रेकॉर्ड ठेवा. आणि याच्यातून तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला दर महिन्याला किती पैसे खर्चाला लागतात. आणि ही रक्कम जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही चांगला ऍडवायझर आणून दिला तरी तुमचा प्लॅन सक्सेसफुल होत नाही. कारण ती रक्कम कळली की पुढचा प्रश्न येतो की मग किती वर्षासाठी गुंतवायची. त्याच्यामुळे हे असं उलटं कॅल्क्युलेशन सुरू होतं की ग्रॉस इन्कम एवढं, हातात येणारा पगार एवढा, त्यातला दर महिन्याला तुमचा घर खर्च किंवा जे काय आहेत ते खर्च वजा जाता माझ्या हातात इतके पैसे राहतात. मला पुढच्या 5 वर्षामध्ये घर घ्यायचंय किंवा काय 4-5 वर्षानंतर लग्न करायचा विचार आहे. मग आता मी कुठे पैसे गुंतवू? दॅट इज द स्टार्ट ऑफ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट. आणि मग तिथे तुमची जर जोखीम जास्त असेल, की तुम्हाला तुमच्या घरचा छान सपोर्ट आहे, तुमचे आई-वडील स्वतः नोकरी करतात, तुमचा व्यवसाय आहे, म्हणजे तुम्हाला तशी काही फार ददात नाहीये. मग तुम्ही थोड्या जोखीम अधिक असलेल्या प्युअर इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. दुसरा प्रश्न आपल्याकडे आलाय, दीपक म्हणून ते विचारतात की फायनान्शियल ऍडवायझर कसा शोधायचा. आणि यालाच जोडून आणखीन एक प्रश्न आपल्याला कुणाल यांचा घेता येईल. तो म्हणजे आत्ताच कौस्तुभ सर तुम्ही सांगितलं की गुटगुटीत आपला पोर्टफोलिओ बनला पाहिजे असा. तर त्याचं म्हणणं आहे की यंग इन्व्हेस्टरचा पोर्टफोलिओ कसा पाहिजे. यंग इन्व्हेस्टर्सचा पोर्टफोलिओ माझ्या मते आपण याचं उत्तर थोडं वेगळ्या प्रकारे दिलंय, पण तरी आपण देऊया. तुम्ही जर यंग इन्व्हेस्टर असाल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी आणि इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्सचं प्रमाण हे अधिक असलं पाहिजे. याचं कारण तुम्हाला रिस्क घेण्यासाठी तुमच्या हातात वर्ष असतात. म्हणजे एखाद्या 20-25 वर्षाच्या वयाच्या मुलाने समजा इन्व्हेस्टमेंट सुरू केली, त्याने स्टॉक्स विकत घेतले, त्याने ETF विकत घेतले, त्याने म्युच्युअल फंड्स विकत घेतले आणि समजा एखाद वर्ष मार्केटने परफॉर्म केलं नाही, तरी त्याला होल्ड करण्याची त्याची मानसिकताही असते, त्याचं वयही असतं. त्याच्यामुळे अशी जर का परिस्थिती असेल तर त्याच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी कॉम्पोनंट अधिक आणि डेट कॉम्पोनंट सगळ्यात कमी असायला हवा. पण त्यात अजून एक मुद्दा, बरेचसे शेअर मार्केटचे जे डीमॅट अकाउंट्स आहेत जे मागच्या 2-3 वर्षात उघडले गेले, विशेषतः कोविड नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये डीमॅट अकाउंट हे विक्रमी उघडले गेले आणि तेव्हा मार्केटमध्ये जो एक क्रॅश आला होता त्याच्यात लोकांनी ज्या गुंतवणुकी सुरू केल्या त्याचे त्यांना वर्षभरामध्ये घसघशीत रिटर्न्स मिळाले आणि त्याच्यानंतर त्यांना परिस्थिती बदलल्यानंतर आता लोकांचं म्हणणं असं आहे की आता नक्की कुठल्या शेअर्समध्ये नक्की गुंतवणूक करायची किंवा आता नक्की कसे वर शेअर जातील. एक प्रश्न इथे असाही आलाय की डिव्हिडंड मिळणारे शेअर्स कसे शोधायचे. माझ्यामध्ये शेअर्सचा अभ्यास हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, म्हणजे रादर तो फुल टाइम अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे आपले दिवसभरातली सगळी कामं सांभाळून संध्याकाळी एक अर्धा तास वगैरे मासिक वाचणं यासारखं शेअर मार्केटचा अभ्यास एवढा सोपा नाहीये. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर का छान शेअर्समध्ये रिटर्न मिळत असतील तर आमच्या त्याला शुभेच्छा आहेत, माझा मुद्दा तो नाहीये. पण शेअर्सचा अभ्यास करताना कंपनी, त्याचं फंडामेंटल अनालिसिस, त्याचे मागच्या 2 ते 3 वर्षांचे अॅन्युअल रिपोर्ट्स पाहणे, त्या कंपनीचे फ्युचर प्रॉस्पेक्ट काय या सगळ्याचा अभ्यास करणं, हे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सेन्सेक्स किंवा निफ्टी मधले जे शेअर्स आहेत त्या शेअर्सकडे फोकस केलं तर ऍटलिस्ट तुमचा तो एक भाग अभ्यासाचा कमी होतो की त्या रेप्युटेड आणि वेल रिस्पेक्टेड कंपन्याच असतात. आणि रादर हेच काम करण्यासाठी म्युच्युअल फंडांची नेमणूक केलेली असते. आता एक गौरव अगदी छोटासा मुद्दा, इंट्राडे ट्रेडिंग हा काही महिन्यांमध्ये जबरदस्त फेमस झालेला मुद्दा आलाय की लोक म्हणजे सकाळी ऑफिसला जातानाच काहीतरी पोझिशन घेऊन दुपार संध्याकाळपर्यंत त्याच्यातून काही पैसे मिळतील का. माझ्या मते गुंतवणूक ही हावरटपणासारखी नसावी. म्हणजे तुम्ही जर ट्रेडर असाल तर तुम्ही ट्रेडरच असणं महत्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ लोकांनी ट्रेडिंग बंद करावं असा आम्ही कुठेही सल्ला देत नाही. पण ट्रेडिंग करणं याच्यासाठी लागणारा अभ्यास हा आपण करू शकत नसू तर आपलं ऍट द एंड ऑफ ट्रेडिंग लाईफ जेवढे कमावलेले असतात साधारण तितकेच गमावलेले दिसतात.
त्याच्यामुळे ती ससा आणि कासवाची जी शर्यत असते तशी ती शर्यत आहे. त्याच्यामध्ये नेहमी कासवच जिंकणार आहे. त्यामुळे आपण कासवाच्या सारखं राहू. संदीप भोसले सरांकडे जाऊया. आपला जो दुसरा प्रश्न आपल्याला आला होता की फायनान्शियल ऍडवायझर कसा शोधायचा, तर त्याला आणखीन 2 जोडून प्रश्न आलेले आहेत आणखीन, की फायनान्शियल ऍडवायझर खरंच जरुरी आहे का? आणि दीपक शेरे म्हणून यांनी आणखीन एक प्रश्न विचारला आहे की इन्व्हेस्टमेंट फंड मॅनेजरकडे केलेली बरी की स्वतःहून केलेली बरी? म्हणजे सध्या जे काही ऍप्स आहेत ऑनलाईन जे अवेलेबल आहेत की जे तुम्हाला इझिली शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायला भाग म्हणजे त्याच्या थ्रू करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने पाहाव्यात? आता म्युच्युअल फंड जसं मी जरी घेतलं, जसं म्युच्युअल फंड बाजारामध्ये जर समजा आपल्याला एखादा घ्यायचा असेल तर आपण तो एका ऍडवायझर कडनं घेऊ शकतो, डिस्ट्रीब्युटर कडनं घेऊ शकतो, किंवा आपण एका फायनान्शियल प्लॅनर कडनं घेऊ शकतो, किंवा मी एका डायरेक्ट म्युच्युअल फंड कंपनीकडनंही घेऊ शकतो. हे वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट्स पण आपण तशा घेऊ शकतो. इन्शुरन्स मी तसंही घेऊ शकतो. हा प्रत्येकाचा फायनान्शियल पोर्टफोलिओ जसं जशी माझी कॅपॅसिटी आहे, जशी माझी जसं माझं रिडिंग आहे. आज तुम्ही बहुतेक वेळा बघाल की इंटरनेटचा इंटरनेट नाही, वेगवेगळे ऍप आहेत. आपली न्यूज आपल्याला कंटिन्युअसली आपल्या मोबाईलवर येतात. वेगवेगळ्या मोबाईलवर आपण न्यूज आपण इन्फॉर्मेशन डायजेस्टिव्ह करू शकतो, ज्याला आम्ही म्हणतो की द कन्झम्पशन ऑफ नॉलेज ऑफ एन इन्व्हेस्टर ऍट व्हेरियस पॉईंट, वेगवेगळ्या पॉईंटला हे करू शकतो. आणि जेवढी इन्फॉर्मेशन आजच्या तारखेला इन्व्हेस्टर्स कन्झ्युम करत आहेत, पण ह्याच्यामध्ये एक फरक आहे. इन्व्हेस्टमेंट नॉलेज कन्झ्युम करणं आणि त्याचं अप्लाय करणं, देर विल बी अ ह्यूज डिफरन्स. जर तुम्ही ते नॉलेज कन्झ्युम करून स्वतः जर तुम्ही मार्केटमध्ये अप्लाय करू शकत तर तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करा, वेल गुड, लॉंग टर्म हे करा. पण ती करताना तुम्ही ज्या म्युच्युअल फंड हाऊस किंवा ज्या कंपनीकडे इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा त्यांना भरपूर प्रश्न विचारून घ्या. तुमची इन्व्हेस्टमेंट क्लिअर करा, त्याचे चार्जेस किती आहेत, लॉंग टर्म मध्ये काय परिणाम आहेत ते. जर तुम्हाला हे समजत नसेल तर तुम्ही तुमच्या ऍडवायझर्स कडनं करून घ्या. पण तेव्हा तुम्ही 2 गोष्टी करा. तुम्ही इन्व्हेस्टमेंटचे प्रश्न विचारायच्या आधी तुम्ही तुमच्या ऍडवायझर बरोबर तुमचा कम्फर्ट लेवल हे करून घ्या. भरपूर प्रश्न विचारा, तुमचा प्लॅन डिस्कस करा तुमच्या याच्यावर. जेवढे प्रश्न मगाशी मी जसं म्हणाले तुम्ही ऍडवायझर्सना विचारून घ्या. एकदा तुम्ही त्यांच्याकडे क्लिअर झाला की दिस इज माय ऍडवायझर, मग त्यांना तुम्ही टाइम आणि पेशन्स पण ही द्यावा लागेल तेवढा, आणि ट्रस्टही द्यायला लागेल. कारण उद्या मी एक ऍडवायझर सिलेक्ट केला आणि त्याला मी सांगितलं की तू माझे पैसे इकडे इन्व्हेस्ट कर, तिकडे इन्व्हेस्ट कर, इट्स बेटर की मी जाऊन स्वतःच इन्व्हेस्टमेंट केलेली असते. हे बहुतेक वेळेला होतं सुद्धा. आपण एक ऍडवायझर सिलेक्ट करतो आणि मग ऍडवायझरला मी सांगतो नाही हे चुकीचं आहे, नाही ते चुकीचं आहे. तुम्ही ऍडवायझर ह्याच्यासाठी सिलेक्ट करताय आणि तुम्ही त्याच्या नॉलेजवर भरोसा ठेवता आहे आणि तो तुमच्या नॉलेजने तुमची इन्व्हेस्टमेंट पुढे घेतो. बहुतेक वेळा आपण चूक करतो की आपण एक ऍडवायझर सिलेक्ट करतो आणि त्याला सांगतो की तू माझी इन्व्हेस्टमेंट इकडे कर, तिकडे. दॅट इज नॉट. त्याच्यासाठी एक्झिक्युशन आणि भरपूर ऍप आहेत ज्या तुम्ही स्वतःहून जाऊन इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर हे क्लिअरली डिफाईन करणं फार महत्वाचं आहे की ही गोष्ट माझ्या नॉलेजच्या बाहेर आहे आणि ह्याच्यासाठी मला एक एक्सपर्टची जरूरत आहे. आणि हा एक्सपर्ट जो आहे हा एक ऍडवायझर असू शकतो, एक ऍडवायझरकडे जाऊ शकतो. इन्व्हेस्टमेंट करण्याआधी हा दृष्टिकोन क्लिअर करणं फार इम्पॉर्टंट आहे. माझं एक सर्टन लेवल ऑफ नॉलेज आहे जे मी गेन करीन आणि ज्याने जाऊन मी स्वतः ते डिसिजन घेण्यात मी कम्फर्टेबल आहे आणि पुढे येणाऱ्या ज्या काही असतील लॉस आणि हे माझ्यामुळे असतील तर तुम्ही डायरेक्टली जाऊन इन्व्हेस्टमेंट करण्याची हे करा. दोन्ही गोष्टी आज ओपन आहेत. त्याच्यामध्ये जी आपल्याला जर आपण आज नुसते ऍडवायझर्स नाही, देर आर डिस्ट्रीब्युटर्स ऑल्सो. डिस्ट्रीब्युटर्स असतात ज्यांना म्युच्युअल फंड कडनं ज्यांना म्युच्युअल फंड्स कडनं त्यांना हे असतं कम्पेन्सेशन असतं. इफ यू आर कम्फर्टेबल विथ इट, एक सर्टन पोर्टफोलिओ तुम्ही डिस्ट्रीब्युटर्स कडनं करू शकता. देर आर फायनान्शियल प्लॅनर्स ज्याच्याकडनं तुम्ही एक नॉर्मल एक फी देऊ शकता त्यांना आणि ती फी घेऊन मग ते तुमच्यासाठी पूर्ण ऍसेट अलोकेशन आणि सगळं पूर्ण ऍसेट अलोकेशन आणि वेगवेगळ्या जागी इन्व्हेस्टमेंट्स करा. नॉर्मली ते तुम्हाला डायरेक्ट प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करायचं, किंवा तुम्ही स्वतःहून तुम्ही अभ्यास करा आणि वेगळ्या फंड्स मध्ये जाऊन इन्व्हेस्ट आणि त्या ह्याच्यामध्ये करा. तुम्ही कंपनीच्या वेबसाईट्सवर करू शकता, तुम्ही ऍप्सवर करू शकता, किंवा फक्त ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा आजच्या काळामध्ये इन्फॉर्मेशन फार आहे पण त्याचे दुरुपयोग सुद्धा आहेत. द अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन कन्झ्युम बाय पीपल, आपल्याला सगळं वाटतं की माझ्या इंटरनेट किंवा व्हॉट्सअपवर जे आले ते सगळंच खरं, तसं नाहीये. व्हॉट्सअपवर जे इन्फॉर्मेशन किंवा न्यूज येतात किंवा काही येतात किंवा सगळंच खरं नाही. हे आज स्वतःला आपल्याला डिसाईड करायला पाहिजे की काय चांगलं आणि काय. आणि त्यासाठी तुम्हाला थोडाफार वेळ तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी नक्कीच द्यायला लागेल. एंड ऑफ द डे तुमची लाईफ, तुम्ही पूर्ण लाईफ मध्ये तुम्ही अमाऊंट जमा केलेली आहे विच इज हार्ड वर्क. त्याच्यासाठी तुमचं ऑब्लिगेशन आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही टाइम द्या. मग तो टाइम तुम्ही तुमचा ऍडवायझर सिलेक्ट करण्यामध्ये द्या, तुमचा फायनान्शियल प्लॅनर सिलेक्ट करण्यात द्या, किंवा स्वतःचा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा अलोकेशन करण्यासाठी जो प्लॅन करणार आहे त्यासाठी द्या.
पण जे काय कराल तुम्ही, एकदा तुम्ही तुमचं ऍडवायझर, फायनान्शियल प्लॅनर किंवा स्वतः सिलेक्ट केलं, मग त्याला पेशन्स आणि ट्रस्ट तुम्ही द्या. देन युअर इन्व्हेस्टमेंट विल बी. देन रिस्पेक्ट दॅट ऍडवायझर, respect that financial planner, and also respect your own decision if you are doing that. Give them time and patience and trust. आपल्याकडे प्रश्नांचा पाऊस पडतोय, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे काही आपल्याला ठराविकच प्रश्न घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता एक शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊया. गुंतवणुकीने कोट्याधीश होता येतं का गुंतवणूक करून, आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तो पर्टिक्युलर होता येईल का? तर यावर मला तुमच्या दोघांची तज्ञांची मदत जाणून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण कौस्तुभ सरांकडून ऐकून घेऊया. गुंतवणुकीतून कोट्याधीश होता येतं का? माझ्या मते तुम्ही वेबसाईटवर, म्हणजे म्युच्युअल फंड सही हे नावाची एक वेबसाईट आहे, आणि ही वेबसाईट मला आत्ता सरांनी सांगितला मुद्दा त्याच्यात अजून एक ऍड करावा असं वाटतो. म्युच्युअल फंड्स विषयी तुम्ही अनेक वर्ष वाचू शकाल इतकी माहिती इंटरनेटवर अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही रोज एक आर्टिकल वाचायचं असं ठरवलं तरी तुम्हाला अख्खे 2022चं डिसेंबर महिन्यापर्यंत वाचायला मिळेल एवढं लिटरेचर सगळ्या म्युच्युअल फंड हाऊस कडून पब्लिश केलं जातं. आजचा आपण क्वांटम म्युच्युअल फंडाच्या संदर्भाने बोलतोय, पण प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनी त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर भरपूर लिटरेचर उपलब्ध करून देते की हे तुम्ही वाचा. तर त्याचप्रमाणे काही कॅल्क्युलेटर्स असतात, ज्याला आपण गोल SIP कॅल्क्युलेटर असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला 1 कोटी रुपये हे वयाच्या 60व्या वर्षी हवेत, आणि आज तुमचं वय किती आहे, तर बाबा 30, आणि तुम्ही दर महिन्याला किती रुपये गुंतवले तर किती वर्षानंतर तुमचे पैसे 1 कोटी रुपये होतील, ह्याचं तुम्हाला सरळ कॅल्क्युलेशन बऱ्याचशा वेबसाईट्सवर मिळतं. माझ्या मते वेबसाईट्स असं काही त्याच्यात फॅन्सी प्रकार नाही असं नाही. तुम्ही साधं मॅथमॅटिक्स वापरलं तरी तुम्हाला हे गणित कळू शकतं, म्हणजे हे उलगडत जातं. पण ते सुलभी करण्यासाठी त्यांनी कॅल्क्युलेटर्स दिलेले असतात. त्याच्यामुळे तुम्ही काय विचार करा, तर आपल्याला कोट्याधीश व्हायचंय हा एक मुद्दा आहेच, पण तुमचं आत्ताचं जे कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जगण्यासाठी आत्ता तुम्हाला दर महिन्याला किती पैसे लागतात, त्या पैशाला जसं आपलं व्याख्यानाच्या सुरुवातीला आपण आज जो मुद्दा मांडला की महागाई बीट करू शकला पाहिजे, तर महागाईचा दर समजा X% जो काही तुम्ही ठेवला असेल, साधारणपणे 7 ते 8% महागाईचा जर तुम्ही, एवढा नच जावा महागाईचा दर, पण तरी सुद्धा तो ठेवला, तर पुढच्या 25 वर्षानंतर महागाईचा दर लक्षात घेता तुम्हाला 25 वर्षानंतर किती पैसे दर महिन्याला खर्चाला लागतील. मग ते पैसे तुम्हाला SWP या माध्यमातून काढण्यासाठी तुमच्याकडे कितीची गंगाजळी असायला हवी, हे कॅल्क्युलेशन जो व्यक्ती वयाच्या 25व्या किंवा 30व्या वर्षी करून नियमितपणे SIP करतो, त्याला निश्चितच उत्तरार्धामध्ये वयाच्या छान रिटर्न्स मिळतात. म्हणजे मला अजून आठवतं, उदारीकरणानंतर 1990 नंतर भारतात म्युच्युअल फंड ही इंडस्ट्री हळूहळू सुरू झाली, आणि आज आपल्याकडे म्युच्युअल फंडामध्ये महिन्याला काही हजार कोटींच्या SIP वगैरे हे चित्र दिसतंय. आणि त्यावेळेला म्युच्युअल फंडांची सगळी गंगाजळी काही हजार कोटींची सुद्धा नव्हती. आणि त्यावेळेला ज्यांनी 1990, 95, 96, 97 या वेळेला ज्यांनी SIP सुरू केल्यात किंवा ज्यांनी लमसम पैसे गुंतवलेत, त्यांची आज NAV काय असेल हे तुम्ही फक्त एकदा हिस्टॉरिकल NAV मध्ये जाऊन चेक करा. माझ्या मते तुम्हाला तुमच्याच प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल की कोट्याधीश होता येतं का. संदीप सर, तुम्ही काय सांगाल? जर तुम्ही कोट्याधीश झाला तर खरंच मी तुमच्यासाठी खुश आहे, नक्कीच, पहिली गोष्ट. आणि पण जसं आम्ही मगाशी आपण स्लाइड्स मध्ये पण बघितलं, जर तुमचा ऑब्जेक्टिव्हच कोट्याधीश होण्याचं असेल, आणि मगाशी कौस्तुभनी सांगितले की इन्व्हेस्टमेंट्स ही नुसती इन्व्हेस्टमेंट्स नाही, हे कॉम्बिनेशन आहे. रिस्क, तुमचं एज, आणि तुमची कॉस्ट ऑफ लिव्हिंग मधनं तुम्ही तुमचं डिस्पोजेबल अमाऊंट इन्व्हेस्टमेंटसाठी किती करता, हे 3 कॉम्बिनेशन करून तुम्ही वयाच्या तुम्ही कुठल्या स्टेजला आहात ते फार इम्पॉर्टंट आहे. आणि 1 कोटी तुम्हाला किती वर्षामध्ये पाहिजे, तुम्हाला 10 वर्षामध्ये पाहिजे, तुम्हाला 20 वर्षामध्ये पाहिजे, 30 वर्षामध्ये पाहिजे. जर आपल्याला हे 1 कोटी मला 10 वर्षामध्ये पाहिजे तर माझी रिस्क जास्ती असेल, 20 वर्षामध्ये पाहिजे असेल माझी रिस्क थोडी कमी होईल, आणि 30 वर्षामध्ये माझी आणखी थोडी रिस्क कमी होईल. आणि जर मला 5 वर्षामध्ये पाहिजे तर माझी रिस्क पूर्णपणे वेगळी होईल, म्हणजे माझं ऍसेटच वेगळं होईल. आणि हे प्रश्न, तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची जी अमाऊंट आहे 1 कोटी, मी असं गृहीत मानतो की मे बी 1 कोटी तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही विचार करत असाल की रिटायरमेंट अमाऊंटसाठी आहे. तर रिटायरमेंट अमाऊंटसाठी तुम्ही जेव्हा चालू करता ऍट अ यंगर एज स्टार्टेड 1 कोटी आपण नक्कीच जमवू शकतो.
पण ती एका डिसिप्लिनने जमवायचा प्रयत्न करा. त्यासाठी आपल्याला काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याची गरज नाहीये त्याच्यामध्ये. ऍसेट अलोकेशन करण्याची फार गरज आहे. जसं आम्ही ऍसेट अलोकेशन म्हणतो की 12 महिन्याचा तुम्ही एक 6 to 24 मंथचा एक इमर्जन्सी फंड ठेवा. हा फंड तुमच्या फायनान्शियल प्लॅन मध्ये फार जरुरी असतो. आणि उद्या काही घडबडलं तर तुम्हाला परत ट्रॅकवर येण्यासाठी थोडा वेळ लागतो त्याच्यासाठी. जर तुम्ही ट्रॅकवर नाही आला तर तुमचे पुढचा पोर्टफोलिओ पूर्ण गडबडेल. आज 6 ते 24 महिन्याचा इमर्जन्सी फंड असणं फार गरज आहे. मग तुम्ही आणि 80% तुम्ही एक इक्विटीमध्ये ठेवा आणि 20% तुम्ही एक साधारण गोल्डमध्ये ठेवा आणि एक ऍसेट अलोकेशन तुम्ही एक प्रॉपर प्लॅन करा. तुमच्या ऍडवायझर बरोबर एक प्लॅन करा. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट गोल्ड हे इन्व्हर्स रिलेशन आहे इक्विटीमध्ये. आणि एका कॅल्क्युलेटर प्रमाणे तुमचे रिस्क ॲपेटाईट तुम्ही बघा आणि ते तुम्ही एक देन यू कॅन ट्राय टुवर्ड्स युअर बेस्ट ऑफ लक टू अर्न युअर 1 crore बिकॉज रिटायरमेंट अमाऊंट साधारण 2 आणि हे लोकांनी खरंच विचार करायला पाहिजे की मला रिटायरमेंटला किती अमाऊंट पाहिजे. आणि त्याच्यानंतर आणि जसं तुमचं रिटायरमेंट जवळ येईल तुम्हाला ह्या रिस्की इन्व्हेस्टमेंट किंवा ह्याच्यातनं तुम्हाला बाहेर थोडं निघायला लागेल किंवा इक्विटीमध्ये एक्सपोजर कमी करायला लागेल आणि तुमची इन्व्हेस्टमेंट डेट आणि ह्याच्या समोर करायला फार जरुरी. रिटायरमेंटमध्ये सर्वात मोठी आपल्याला हिट बसणार आहे येणाऱ्या आजच्या पिढीला पण ती आहे मेडिकल कॉस्ट. मेडिकल कॉस्ट आपले फोरफादर्स वर व्हेरी स्ट्रॉंग ह्याच्यामध्ये. आणि आता काय झालं की लाईफ एक्सपेक्टन्सी ही वाढलेली आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे लोक 70-80 ने ते 85, 90, 95 पर्यंतही जगतात. पण ते एका हॉस्पिटलच्या बेडवर जगतात. दॅट्स द प्रॉब्लेम. तुम्हाला एक डॉक्टर तुम्हाला दिवसाला 5,000 रुपयाचं डेली इंजेक्शन लागलं आणि तुम्हाला 100 वर्षापर्यंत जिवंत ठेवेल. पण आपल्याला असं लाईफ पाहिजे का? इट वी नीड अ हेल्दी लाईफ. सो ह्याच्यासाठी तुम्हाला रिटायरमेंटसाठी हा जो कॉर्पस जमवतोय तेव्हा तुम्ही फार विचार करून करा. आणि तो त्यासाठी अनड्यू रिस्क घेण्याची गरज नाहीये. त्याच्यासाठी प्लॅन इट आउट प्रॉपरली. कमी असतील जास्ती असतील पण तुमच्या रिस्कवर तुम्ही फार द्या. आपण नेहमी रिटर्न्सवर जास्ती लक्ष देतो. आपण आपल्या गोलवरही लक्ष देतो की ही अमाऊंट मला पाहिजे. पण त्याच्या मागची जी रिस्क आहे ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. आणि ती जाणून घेणं ही आणि थोडीफार ती म्युच्युअल फंड इक्विटीमध्येच असणार पण ती लॉंग टर्म मध्ये पॅन आउट होऊन जाते. याचा सगळा विचार करा. प्लॅन इट आउट देन हे तुम्ही इन्व्हेस्टमेंट. क्वांटम म्युच्युअल फंड प्रस्तुत लोकसत्ता अर्थ सल्ला या वेब संवादात तुम्ही दोघांनी लाख मोलाचे सल्ले दिले त्यामुळे मी तुमच्या दोघांचा आभारी आहे. आजच्या वेबिनारमध्ये एकच सांगता येईल की दोघं सरांनी एकच सांगितलं की गुंतवणुकीचा श्री गणेशा लवकरात लवकर करा. भले तुमचं पाऊल लहान पडलं तरी चालेल. छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात केली तर चालेल पण त्यामध्ये सातत्य ठेवा. तुम्हाला निश्चितच यश मिळेल आणि तुमचं आर्थिक नियोजन सफल होईल. त्यामुळे आजचा कार्यक्रम इथेच संपला म्हणून मी जाहीर करतो. धन्यवाद.